कोल्हापूरवरून आज आपल्याकडे घटना आलेली आहे आणि या घटनेमध्ये दोन मुली आहेत ज्या की कॉलेज शिकण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये राहत होत्या आणि त्यांच्यासोबत जे प्रकार घडला तो एवढा भयानक घडला की त्याच्यानंतर त्या दोघीही जणींनी शिक्षणच सोडून दिलं की बाबा आम्हाला शिकायचंच नाही असलं त्यांचा प्रकार झाला आणि त्यांनी तिथंच आपलं शिक्षण पूर्णपणे स्टॉप केलं। बघा, कोल्हापूरमध्ये एक जागा आहे ज्या जाग्यावर तुरळक घरं आहेत, पण त्या जाग्याच्या काही अंतरावर एक कॉलेज आहे। त्या कॉलेजमध्ये खूप विद्यार्थी शिकतात, म्हणजे बरेच विद्यार्थी आहेत ते ज्या कॉलेजमध्ये शिकतात। एक पॉप्युलर पण नाही म्हणता येणार आणि खूप लो सुद्धा म्हणता येणार नाही असल्या प्रकारचं ते एक कॉलेज होतं। तर त्या कॉलेजमध्ये या दोघी जणींचं ॲडमिशन केलेलं होतं आणि ह्या दोघी जणी खेडेगावामधल्या आणि एकाच गावामधल्या राहणाऱ्या मुली होत्या। या दोघी जणीचं नाव होतं, एकीचं नाव मेघा होतं आणि एकीचं नाव अनिता असं होतं। अनिता आणि मेघा ह्या दोघीही मुली खूप समजदार होत्या आणि यांची जी कॉलेज लाईफ आहे ती पण खूप समजूतदारपणे काटल्या गेलेली होती। आता जी समोरची डिग्री वगैरे घ्यायची होती त्याच्यासाठी या दोघी जणींना कोल्हापूरला यायचं होतं। तसं तर यांचा प्लॅन होता की बाबा आपण पुण्याला जायचं शिकायला, कारण की पुण्यामध्ये खूप मोठमोठाल्या युनिव्हर्सिटी आहेत आणि खूप मोठमोठं आहे। पण दुसऱ्या जर विचाराने बघितलं तर चांगलं शिक्षण जर घ्यायचं म्हटलं तर कोल्हापूरला सुद्धा चांगलं शिक्षण भेटतं। तर या दोघी जणींनी ठरवलं की नाही, आपण कोल्हापूरला जायचं। तर इथं आल्याच्या नंतर त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे केलं। आता जी राहण्याची ठिकाण आहे तिथं त्यांनी एक दोन हॉस्टेल जाऊन बघितले, पण त्यांच्या काही लक्षामध्ये आलं नाही, त्यांच्या काही डोक्यामध्ये बसलं नाही की आपण इथं जाऊन बसावं किंवा इथं जाऊन राहावं, कारण की हॉस्टेलचं खाणं पिणं राहणं जे रूल्स असतात ते रूल्स किंवा अदर काही गोष्टी यांच्या पसंत आल्या नाहीत। आणि या दोघी जणींना असं वाटत होतं आपण हॉस्टेलला जितका पैसा देणार आहोत त्याच्यापैकी अर्धा पैसा आपण वाचवू शकतो। आणि तो पैसा कसा वाचवू शकतो की थोडं बाहेर राहायचं, हातानं करून खायचं आणि अभ्यास आपला आपला करायचा। आता यांना ना जास्त कॉलेजमध्ये जाण्याची गरज नव्हती, यांना रूमवर राहून कधीमध्ये कॉलेजला जायचं आणि रूमवर राहूनच अभ्यास करण्याची जास्त यांना गरज होती। दोन्ही मुली चांगल्या होत्या, असं नव्हतं की ज्या मुली असतात ना की बाहेर जातात शिकतात आणि बाहेर शिकण्याच्या नावाखाली खूप मजा करतात आयुष करतात, तसल्या प्रकारच्या मुली नव्हत्या। दोघीही सिरियस होत्या आणि दोघीही हुशार होत्या। पण दोघी जणींचं असं होतं की बाबा आपण किती पैसा वाचवू शकतो त्याच्या पाठीमागे यांचा जरा जास्त प्रयत्न होता। तर ज्या एरियामध्ये तुरळक घरं होते ना त्या एरियामध्ये ह्या दोघी जणी गेल्या, एक रूम नाही, दोन नाही, तीन नाही, अशा कित्येक त्यांनी रूमा बघितल्या, पण त्यांना बजेटमध्ये एक अशी चांगली रूम भेटतच नव्हती। मग त्यांना कुणीतरी सांगितलं की थोडं लांबवर गेल्याच्या नंतर एक घर आहे, त्या घरामध्ये एक म्हातारी राहते आणि त्या म्हातारीच्या घरामध्ये 2 ते 3 रूमा आहेत शिल्लकच्या। तुम्ही जा तिथं, त्या म्हातारीनं जर तुम्हाला त्यांची रूम दिली तर तुम्ही तिथं राहू शकता। आणि ती म्हातारी खूप मायाळू आहे आणि ती म्हातारी खूप कमी पैशाच्या लालची सुद्धा आहे। म्हणजे सरळ सरळ बोलायचं असं की ती म्हातारी अजिबात पैशाच्या लालची नाही, तिचं जर मन झालं तर तुम्हाला ती तिच्या घरामध्ये स्पष्टपणे राहू देऊ शकाल। तर दोघी जणींना वाटलं बाबा ठीक आहे, जर आपण जर चांगल्या पद्धतीनं बोललो, आपलं राहणीमान आपले ड्रेसिंग सेन्स याच्यावरून जर त्या म्हातारीला वाटलं की हां मुली चांगल्या आहेत तर कदाचित ती म्हातारी देईल आणि आपला पैसाही वाचेल आणि थोडं दूर असल्यामुळं थोडंसं निवांत आपण चांगल्या प्रकारे अभ्याससुद्धा करू शकेल। तर त्या मुलींना असं वाटलं आणि त्या खरंच तिथं गेल्याच्या नंतर तिथं एक घर होतं, नॉर्मलचं घर होतं आणि दिसायला नॉर्मलचंच वाटत होतं आणि बाहेरून बघितल्याच्या नंतर ते घर थोडं छोटं वाटत होतं। पण जशा त्या आत गेल्या आणि त्यांनी दरवाजा लोटला तर मधातून घर खूप मोठं वाटायला लागलं। आत गेल्या, इकडं तिकडं बघितलं तर कुणीच नव्हतं। तर तिथं एक किचन रूममध्ये आवाज येत होता, तर या दोघीजणी हाक मारत होत्या तर त्यांना रिस्पॉन्स भेटत नव्हता। तर मग यातली एक मुलगी जिचं नाव मेघा असं होतं, ती त्या किचन रूममध्ये गेली आणि बघितलं तर तिथं एक लेडीज होती जी की स्वयंपाक बनवत होती। तर ती तिला म्हणते की हे घर तुमचं आहे का, म्हणजे इथं कोण तुम्ही आहात का? तर ती म्हणली की नाही, या घराची मालकीण त्यांच्या रूममध्ये आहे, मी इथं स्वयंपाक करण्यासाठी आलेली आहे। असं म्हटल्याच्या नंतर मेघा बाहेर येते आणि बाहेर बसते। ती बाई येते, त्या बाई त्या म्हातारीला घेते आणि बाहेर येते। आल्याच्या नंतर ती म्हातारी यांना म्हणते की काय काम काढलं। तर या दोघीजणी आपली जे काय प्रॉब्लेम आहे त्याला सांगतात की बाबा आम्ही स्टुडंट आहोत आणि आम्हाला या घरामध्ये एखादी रूम असेल तर देसाल का आम्हाला राहण्यासाठी, आमच्या व्यतिरिक्त इथं दुसरं कुणीही येणार नाही, आम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करू आणि वाटलंच
तर तुम्हाला काही कामात मदतही करू, अशा ह्या दोन मुली त्या म्हातारीला म्हणल्या. असं म्हणल्याच्या नंतर त्या म्हातारीच्या डोक्यामध्ये एक युक्ती आली आणि ती म्हातारीने असा विचार केला की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही येऊ शकता आणि राहू शकता, पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला माझ्या घरी माझं काम करावं लागेल. म्हणजे असं की तुम्ही पूर्ण घरामध्ये राहू शकता, तुम्ही माझं पूर्ण घर यूज करू शकता, वापरू शकता, पण तुम्हाला माझ्यासाठी स्वयंपाक बनवावा लागेल, माझे कपडे धुवावे लागतील आणि माझी थोडीशी सायसोय करावी लागेल. कारण की मला ना मुलगी आहे ना मुलगा आहे, मी एकलीच आहे. माझा जे नवरा होता ते खूप वर्षाच्या अगोदर वारलेला आहे. आता हे फक्त एकच घर माझ्याजवळ आहे, तुम्ही एवढं करा, मला काही विषय नाही, मला काही अडचण नाही. आणि राहिला पैशाचा प्रश्न, भाजीपाला खाणं पिणं हे सगळं मी माझ्या पैशाने आणायला लावेल, फक्त तुम्ही इथं करा, मला भाडं वगैरे काही देऊ नका. आता ती म्हातारी यांना असं म्हणल्याच्या नंतर हिच्या मनामध्ये एकदम असे लाडू फुटायला लागले, मेघा आणि त्याच्या मनामध्ये. यांना असं वाटायला लागलं, यार आपण बरं झालं इथं आलो, आपला कितीतरी पैसा वाचलाय, आपल्याला काय फक्त कामच करायचं आहे, ठीक आहे ना. सकाळचं काम तू करायचं, संध्याकाळचं काम मी करायचं, दोघींनी प्लॅन बनवला आणि अशा पद्धतीनं आपण अभ्यासही करू शकतो. आता मग तसं म्हणल्याच्या नंतर दोघीजणी फार खुश झाल्या आणि तिथून बाहेर निघल्या आणि आपल्या गावाकडे गेल्या की बाबा आम्हाला रूम भेटली आहे, ॲडमिशन झालं आहे, सगळं सामान वगैरे पॅक करायचं आणि तिथं जाऊन राहायचं. आणि जसा त्यांनी विचार केला होता ना, सेम तशा पद्धतीनं त्या दोघीजणी तिथं राहायला लागल्या. तिथं राहिल्याच्या नंतर बरेच दिवस होतात, 15 दिवस होतात, 20 दिवस होतात, महिना होतो, 2 महिने होतात, 3 महिने होतात आणि तिसऱ्या महिनी अचानक एक तिथं अशी घटना घडते, ज्या घटनेने या दोन्ही मुलीच्या पायाखालची जमीन सरकते. ती जी म्हातारी आहे ते तिसऱ्या महिन्यात अचानक वारते, म्हणजे मरते. आता या दोघीजणी बाहेरचं काम करतात, मस्त निवांत बसतात, अभ्यास वगैरे करतात. त्या दोघीजणी विचार करतात की आता म्हातारी बाहेर येईल, मग येईल, आता येईल, मग येईल. पण त्या दोघीजणीला म्हणजे वाट पाहू पाहू परेशान, ती म्हातारी का बाहेर येत नाही. मग यांना असं वाटायला लागलं की यार कदाचित काहीतरी फॉल्ट झाला असेल. यांनी तिचा दरवाजा उघडून बघितला तर ती म्हातारी तिच्या खुर्चीवर मुंडी अशी वाकडे करून पडलेली होती, एकदम म्हणजे मेलीच होती. या दोघीजणी तिथं जातात, तिला हलवण्याचा प्रयत्न करतात, उठवण्याचा प्रयत्न करतात, पण ती काय उठत नाही. आता यांच्या जवळ ना तिची पहिली मोलकरीण होती, तिचा एक नंबर होता. यांनी तिला कॉल केला आणि ही सगळी परिस्थिती सांगितली, बाबा असं असं झालेलं आहे. आता थोड्या वेळात म्हणजे 1 ते 1.5 तासामध्ये तिथे एक माणूस येतो आणि तो माणूस स्वतःला त्या म्हातारीचा मुलगा म्हणतो की बाबा मी या म्हातारीचा मुलगा आहे. आता या दोघेजणी कन्फ्यूज होतात की या म्हातारीला तर मूलबाळ नव्हतं, मग हा आला कुठून. मग त्याच्यानंतर 15-20 मिनिटाच्या नंतर परत ती मोलकरीण तिथे येते आणि ती मोलकरीण यांना सांगते की ॲक्च्युली त्यांचा मुलगा आहे, पण यांचे भांडण झाले असल्या कारणामुळं ती म्हातारी तिला मुलगा नाही आहे असं म्हणत होती, कारण की त्यांचा मुलगा यांना सोडून दुसरीकडं बायकोच्या नादामध्ये राहत होता. असल्या प्रकारचं त्या मोलकरीणींनी यांना सांगितलं. यांना पटलं की हां भाई त्याचा मुलगा आहे म्हणून. आता सगळं झाल्याच्या नंतर तिथं काही लोक आले, तिचा अंतिम संस्कार करण्यात आला, तिची माती करण्यात आली, सगळं क्लोज झालं आणि सगळं काही सुरळीत चाललं. आता या दोघीजणींना एक टेन्शन होतं की बाबा आता आम्ही या घरामध्ये राहू शकणार नाहीत, आम्हाला या घरामधून जावं लागेल. पण लकीली नशीब त्यांच्या सोबत होतं आणि तो जो मुलगा आहे त्या म्हातारीचा, तो मुलगा तिला त्या दोघीजणीला म्हणला की एरी पण समजा जर तुम्ही इथं नाही राहिल्यात, तुमची मर्जी तुम्हाला राहायचं किंवा नाही राहायचं, पण तुम्ही जर नाही राहिल्यात तर मला इथं कोणीतरी बंगल्याची देखरेख करण्यासाठी ठेवावं लागेल. मग त्याच्यापेक्षा जर तुमचं कॉलेज आहे तोपर्यंत तुम्ही जर इथं राहिलात तर तोपर्यंत मी दुसरी कोणती बाई किंवा माणूस बघतो, तोपर्यंत तुम्ही हे घर सांभाळाल का, भाडं वगैरे काही देऊ नका, तुम्ही इथं राहा, साफसफाई ठेवा आणि चांगल्या पद्धतीने याला सांभाळा. मग या दोघीजणींनी विचार केला की भाई ठीक आहे, हे तर अजून चांगलं, म्हातारी होती तेव्हा चांगलं, म्हातारी गेल्याच्या नंतर तर अजून चांगलं. म्हणजे दोघीजणीचंच काम करायचं काम होतं आणि पूर्ण घर यांच्या अंडरमध्ये होतं. आता तो जो मुलगा आहे तो एक बिझनेसमॅन होता. त्याने विचार केला, म्हणजे त्याने याला सांगितलं की मी एक बिझनेसमॅन आहे, तसं मला इथं काही येण्याची जास्त काही गरज नाही आहे, तुम्ही 2-4 महिने इथं आहात तर थांबा, शिक्षण करा तुमचं पूर्ण, मी तोपर्यंत एखादा माणूस बघतो, तो माणसाला इथे जेव्हा आणलं तुम्हाला जायचं तेव्हा तुम्ही मला सांगा 15 दिवसाच्या अगोदर, तेव्हा मी इथं माणूस आणतो आणि मग तुम्ही इथून जाऊ शकता. तर तो तिथून असं बोलून गेला. ह्या दोघीजणी त्या घरामध्ये एकल्याच राहिल्या आणि दोघीजणींनी एकदम फर्स्ट क्लासपैकी आपली लाईफ जगण्याचा निर्णय केला आणि दोघीजणी फार खुश होत्या. त्यांचा अख्खा पैसा वाचल्यासारखा वाचला होता, बाहेर खाणं पिणं हे ते होतं ना, ते अख्खा पैसा वाचल्यासारखा होता. आता दोघीजणी मस्त निवांत राहायला लागल्या. पण काही दिवसाच्या नंतर या दोघीजणीच्या आयुष्यामध्ये असं काही घडणार होतं की यांनी थोडासुद्धा विचार केलेला नव्हता. आणि दोघीजणी एवढ्या हुशार होत्या, एवढ्या विकसित होत्या की त्यांना माहिती होतं की बाहेरच्या जगामध्ये भूतभीत काही नसतात.
ओके, आत्मा भूत हे काही नसतं. एकदा का माणूस मेला की पूर्ण अंधकार असतो, असं काही नसतं. यांचा त्या गोष्टीवर जास्त का फारसा विश्वास नव्हता. पण आता जे होणार होतं ना, माय गॉड, भयानक पद्धतीनं होणार होतं. आता या दोघी जणी आठवड्यामधून 2 ते 3 दिवस कॉलेजला जायच्या आणि बाकीचे दिवस घरी बसून अभ्यास करायच्या. अशी यांची डेलीची रुटीन होती. तर या आठवड्यामध्ये या दोघी जणी कॉलेजला जात होत्या. एका दिवशी कॉलेजला गेल्या. कॉलेजला गेल्याच्या नंतर कॉलेजवरून येताना यांना थोडासा उशीर झाला. एका मैत्रिणीचा वाढदिवस होता, तर तिच्या वाढदिवसासाठी या दोघी जणी तिच्या घरी गेल्या. घरी गेल्याच्या नंतर थोडंसं बसल्या, हॅपी बड्डे केला आणि त्याच्यानंतर आपल्या घराकडे निघल्या. आता रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे म्हणता येतील आपल्याला 6:30 ते 7 वाजलेले होते. थोडा अंधार पडलेला होता आणि म्हणजे अंधार पडलाच होता. तर या दोघी जणी घरी आल्या. घरी आल्याच्या नंतर ते जे घराचं गेट असतं ते गेट उघडलं आणि जो दरवाजा असतो घराचा ते उघडण्यासाठी जाणारच की यांना कळालं की दरवाजा तर ऑलरेडी उघडलेला आहे. त्यांना कळालं नाही नेमकं की हे दरवाजा उघडला कसा. ते आजूबाजूला बघत होते, कुणीच नव्हतं. आता या दरवाजाची चाबी यांच्याकडे होती पण दरवाजा उघडलेला होता. हे दरवाजा उघडतात आणि असा मधात लोटतात. जसं मधात लोटलं त्यांना त्या फरशीवर पडलेली माती दिसली. जसं की कोणी चलत गेलं ना की त्या पायाला कशी माती वगैरे लागलेली राहते, थोडी वलसर, थोडी कोरडी, तिथं काय पडते माती थोडी थोडी, तशा प्रकारची माती त्या फरशीवर पडलेली होती. आता ही कन्फ्यूज होती की यार हे आलं कोण. आणि ते जे पावलं होते ना, ते पावलं जसे जसे तिकडे समोर गेलेले होते त्या पावलाच्या पाठीमागे हे जातात आणि बघतात तर ते पावलं या म्हातारीच्या रूममध्ये गेलेले दिसतात. आता या दोघी जणींना भीती वाटायला लागली. आपल्या घरामध्ये तिसरं कोणीतरी आहे. यांना वाटलं की चोरबीर आहे 100%. तो असला की आपण त्याला मारूयात किंवा आपण त्याला तो मारणार. आता या दोघी जणी घरामध्ये असलेले एक एक रॉड उचलतात, त्या दरवाजापाशी जातात आणि दरवाजा उघडतात. तर बघतात तर घरामध्ये तिथं कोणीही नसतं. आता तो जो रूम होता ना तो पूर्णपणे बंद होता. त्या रूममध्ये कुणीही जात नव्हतं, कुणीही नाही. कारण की ती म्हातारीची रूम होती. तिथं या एकदाही गेल्या नाहीत. तिथं साफसफाई पण केली नव्हती आणि काहीच नाही. एकदम झुरळ्या बिरळ्या हे ते असं तिथं असं झालेलं होतं. तर हे जे पावलं होते हे त्या खुर्चीपाशी गेले होते आणि तिथं बंद झाले होते. तिथून दुसरीकडे कोणीकडेही गेले नव्हते. तर यांना असं वाटलं की इथं कोण आले, बसले आणि दुसरं कोणी दिसतही नव्हतं ना त्या रूममध्ये. तर ह्या रूमच्या बाहेर आल्या आणि पूर्ण घर तपासलं की घरामध्ये दुसरं कोणी आहे का म्हणून. पूर्ण घर तपासलं. पण घरामध्ये जे पावलं दिसले होते त्याच्या आधारावर तर असं समजत होतं की घरामध्ये कुणीतरी आलेलं होतं. मग त्यांनी सगळं घर तपासलं, त्यांना कोणी दिसलं नाही. निवांत बसल्या, विचार केल्याच्या नंतर मग परत त्यांना वाटलं की यार असेल कोणीतरी आला असेल, गेला असेल, थोडं सांभाळून राहावं लागेल. मग यांनी काय केलं, जेव्हा कॉलेजला जाता वेळेस त्यांनी पूर्ण घर पॅक केलं. म्हणजे कन्फर्म केलं की आपण दरवाजे लावलेत किंवा नाही लावलेत. गेले, आले. यावेळेसही काही नाही. 2 दिवस एकसारखे कॉलेजला जाऊन आले. तर दोन्ही दिवस त्यांना काही वाटलं नाही. ते जे रात्री दिसलं होतं ना ते विसरूनही गेले की बाबा चला आला असेल कोणीतरी. त्यांनी ते विषय सोडूनही दिला. मग सोडून दिल्याच्या नंतर दोघीजणी निवांत राहू लागले. आता त्या घरीच राहू लागल्या. घरी राहता एका दिवशी दोघीजणी निवांत TV बघत होत्या आणि TV बघता बघता त्या दोघीजणी सोफ्यावर तिथं झोपी गेल्या. आता रात्रीचे 12-12:30 वाजलेले होते. TV चालूच होती. आता TV चालू असताना या दोघी जणींना असा आवाज आला कुणीतरी जोरात चिरकण्याचा. एकदम असं स्क्रीम असतं ना, हॉरर स्क्रीम, तशा प्रकारचा चिरकण्याचा आवाज आला. दोघी जणी झोपेतून दचकर उठल्या, इकडे तिकडे बघायला लागल्या आणि ज्या मेघा आहे ना तिचं लक्ष TV कडे गेलं. आता अनिता भिवू लागली जास्त. तर मेघा अनिताला म्हणते अरे अनु भिवू नको, TV मध्ये हॉरर मूवी चालू आहे बघ. आणि खरंच TV मध्ये एक हॉरर मूवी चालू होती. पण लॉजिकली गोष्ट अशी होती की त्या हॉरर मूवीचा जो आवाज आहे ना तो फार कमी होता आणि इकडे जे आवाज आलेला होता तो फार जास्त होता. जसं की कोणीतरी आपल्या कानापाशी येऊन चिरकतं ना त्या प्रकारचा आवाज यांना ऐकू आलेला होता. आणि अनिताला ते नोटीस झालं सुद्धा होतं. अनिता मेघाला म्हणते सुद्धा की अगं मेघा असं वाटत होतं की कानापाशी येऊन चिरकलंय. मग जी मेघा आहे ती अनिताला म्हणत होती अनु तसं नाही आहे, आपण TV बघता बघता झोपी गेलेलो होतो. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटलं असेल थोडंसं, पण असं काही करू नको. चाल TV बंद कर आणि आता आपण आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जाऊयात. तर दोघीजणी उठतात, TV बंद करतात, किचन रूममध्ये जातात, पाणी पितात आणि दोघीजणी त्यांच्या रूममध्ये जातात आणि झोपी जातात. आता झोपल्याच्या नंतर त्यांच्या रूममध्ये जो पंखा होता तो ना आवाज करत होता, कुर 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 कुर. आणि तो पंखा कधीही आवाज करत नव्हता. न्यू पंखा होता, ब्रँड न्यू पंखा होता आणि तो पंखा फार महागाचा होता.
तर त्या पंख्याने तसा आवाज करणं शक्यच नाही. आणि तो पंखा असा आवाज करत होता जसं की एखाद्या पडक्या घरातला पंखा असतो ना, तशा प्रकारचा तो आवाज करत होता. आणि तो आवाज निव्वळ मेघाला ऐकू येत होता. मेघा अनिताला उठवते आणि म्हणते, अनु तुला पंख्याचा आवाज येतोय का ग? अनिता म्हणते की हां, वाऱ्याचा आवाज येतोय, जो पंखा वारं फेकतोय ते आवाज फार. मेघा म्हणते का ताई असा कुरकुर कुरकुर करण्याचा आवाज येतोय का? अनिता म्हणते नाही ग, असा काय आवाज येत नाही. मेघा म्हणते मला ऐकू येतोय. आता अनिताला वाटलं की मेघाईला भीती घालते. ती अनिता म्हणजे मेघावर धावते आणि जोरात बोलते की झोपी जा, डोक्याला टेन्शन देऊ नको माझ्या. मग दोघीजणी परत झोपी जातात. आता तो आवाज गप्प राहता राहता शांत होतो. आता तो आवाज परत येतो, पण तो आवाज यावेळेस अनिताला ऐकू येतो. अनिताचे डोळे उघडतात, पंख्याकडे बघते, मेघाकडे बघते आणि मेघाला म्हणते की अगं खरंच की पंखा आवाज करतोय. आता मेघा अनिताला म्हणते की काय यार, मगाशी आवाज करत होता तर तू म्हणली की नाही, आता तू म्हणते आवाज करते म्हणून, कुठं करतोय आवाज? गप्प बसले, माझी फिरकी घेतेस का तू? मेघाला असं वाटलं. मेघा तिच्यावर धावली थोडीशी. तुला वाटतंय का मी खोटं बोलतेय आणि तू माझी मजाक करते का? आता मेघा अनिताला असं बोलायला लागली. पण अनिता कन्फ्युजनमध्ये होती की खरंच आवाज येतोय आणि ही मला सुटतीये. ती म्हणते की अगं मेघा, आई शपथ आवाज येतोय. मग यावेळेस दोघीजणी थोड्याशा शांत झाल्या आणि त्यांना कळालं की एकदा हिला आवाज येतोय, एकदा मला आवाज येतोय, पण एकदाच दोघींना सुद्धा आवाज येत नाही. त्याच टायमाला तो पंखा दोघीलाही ऐकू येऊ लागला आवाज आलेला. दोघीजणी एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात की आता आवाज परत येतोय. आता दोघीजणी कन्फ्यूज झाले की हां आता आवाज परत, पण आतापर्यंत जे होऊ लागले ते होतं काय? दोघीजणी एकमेकाकडे बघत होत्या. पंख्याचा आवाज होता, रूममधली लाईट बंद होती. मेघा उडते, बोर्डाकडे जाते आणि लाईट टाकते. जसा ती लाईट टाकते तसं मेघाच्या आणि अनिताच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की त्या दोघीही जणी त्या म्हातारीच्या रूममध्ये झोपलेल्या होत्या. एकदम अरबळतात आणि दोघी जणी उठून दरवाजापाशी उभ्या राहतात. त्या पूर्ण म्हातारीच्या रूममध्ये जाळं झालेलं होतं, रूम साफ केलेली नव्हती, पूर्ण घाण होती, कारण की ती म्हातारी मेली तेव्हापासून ती रूम लावलेलीच होती. आणि ह्या दोघी जणी अचानक त्या रूममध्ये जाऊन तिच्या पलंगावर झोपलेल्या होत्या. आणि ते जे आवाज होता तो त्या म्हातारीच्या घरातल्या त्या रूममधल्या पंख्याचा आवाज होता. या दोघी जणी पूर्णपणे कन्फ्यूज होत्या की आपण तर आपल्या रूममध्ये झोपलेलो होतो, मग या म्हातारीच्या रूममध्ये आपण आलोच कसं या रूममध्ये आपण? तेवढे त्या दोघी जणींच्या कानावर आवाज आला आणि आवाज असा होता, तुम्हाला मी माझं घर सांभाळण्यासाठी दिलं होतं आणि तुम्ही माझी रूम किती खराब केली आहे, असा त्यांना आवाज आला. तुम्ही माझी रूम साफ का नाही केली आहे? आणि तो आवाज असा म्हणला की आता याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. मी भरोसा दाखवला आणि तुम्ही माझ्या भरोशाचा गैरफायदा उचलला. दोघी जणींना घाम. आणि तो आवाज दुसरा कोणाचा नव्हता, तो आवाज होता त्या म्हातारीचा. तेवढ्या त्यांच्या कानावर परत एक आवाज येतो, खुर्चीचा हलण्याचा. ती घोडाखुर्ची असते ना, कुर्र 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 वाजत्याशी अशी होते तिचा. त्या दोघी जणींचं लक्ष त्या खुर्चीवर जातं. त्या खुर्चीवर ती म्हातारी बसलेली होती. या दोघी जणींची बोलती पण, त्यांची फक्त नजर फिरत होती. त्यांची नजर त्या म्हातारीच्या पायावर गेली. त्या म्हातारीच्या पायाला चिखल लागलेला होता, माती लागलेली होती. तेव्हा यांना कळालं की घरामध्ये ही म्हातारी उठून आली आहे. आणि ती म्हातारी जेव्हा त्या खुर्चीवर यांना बसलेली दिसली त्यावेळेस यांना एक घाणेरडी स्मेल यायला लागली, जसं की काहीतरी सडलंय. तेवढ्यात मेघा दरवाजा उघडते आणि त्या दरवाजामधून पळून बाहेर येतात. बाहेर आल्याच्या नंतर जो मोठा मेन दरवाजा असतो तो उघडून घराच्या बाहेर पळणारच की तो मेन दरवाजा खाडकर बंद झाला. या दोघीजणी घराच्या आत फसलेल्या, एकमेकीच्या तोंडाकडे बघतायत, चिरकतायत, जोरात रडतायत. आता आपलं काय खरं नाही. तेवढ्या ती म्हातारी दरवाजाच्या बाहेर आली तिच्या रूममधून आणि म्हणायला लागली, रडायला काय झालंय तुम्हाला? पहिले माझी रूम साफ करून द्या, नंतर माझ्या घराच्या बाहेर जा. असं म्हणल्याच्या नंतर या दोघीजणींना असं एकदम असं हल्लं, पूर्ण शरीर थंडगार पडलं. ती म्हातारी समोर आली, यांच्या समोर येऊन उभी राहिली. तर त्या म्हातारीचं अर्ध शरीर वळंब्यानं खाल्लेलं होतं. या दोघी जणींना काही कळत नव्हतं. या दोघी जणींना वाटलं की आता आपण मरणार आहोत, आपण आता मेलो. आणि ती म्हातारी यांना आदेश दिला की माझी रूम साफ करा म्हणून. आणि या दोघी जणींचं शरीर त्या क्षणी असं वाटत होतं की यांच्या अंडरमध्ये नाही, आता सगळं शरीर संपलं. फक्त काय शरीरामध्ये यांची बुद्धी आहे, डोळे आहेत, ती बघतायत आणि यांची शरीर ती म्हातारी म्हणली त्याप्रमाणे काम करत होतं. त्या दोघीजणी त्या रूममध्ये गेल्या, त्या म्हातारीची रूम पूर्ण साफ केली. त्या दोघीजणी भितळावर चढत साफ केली, जसं की एखादा स्पायडरमॅन आहे तसल्या प्रकारचा साफ केली.
पण यांचं शरीर यांच्या कंट्रोलमध्ये नव्हतं आणि जेव्हा ते सगळं झालं त्या दोघी जणींना त्या घरामधून आपोआप दरवाजाच्या बाहेर फेकून दिलं आणि त्याच्यासोबत त्यांच्या घरामधला जो काय पसार आहे तो सुद्धा बाहेर फेकून दिला आणि एक जोरात आरोळी आली आणि जोरात कर्कश आवाजामध्ये ती म्हातारी म्हणली की यानंतर माझ्या घरामध्ये यायचं नाही. त्या दोघीजणी तिथून गेल्याच्या नंतर दोघीजणींची फार तब्येत बिघडलेली होती. घरी गेल्या डायरेक्ट गावाकडं. इतकं खतरनाक दुखणं आलं त्यांना की गेल्या डायरेक्ट त्या बाजावरच पडल्या. त्यांना उठून बोलताही येत नव्हतं. त्यांचा विलाज कम्प्लिटली 8 ते 15 दिवस चालला. 15 दिवसाच्या नंतर त्या कुठंतरी जागेवर आल्या आणि त्यांच्यासोबत जे काय प्रकार घडलेला आहे तो सगळा काही प्रकार त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितला आणि त्यांना सांगितलं की काही करा, आम्हाला तुमच्यापासून दूर नका ठेवू. आम्ही जाणार नाही, आम्हाला शिकायचं नाही, आम्ही कसंही जगू, इकडं जगू, पण आम्ही जाणार नाही तुम्हाला सोडून, हे गाव सोडून आम्ही जाणार नाही. तेव्हापासून त्यांनी शिक्षणही सोडून दिलं. तर हे काही असे प्रकार असतात जे लोकांसोबत घडतात आणि त्यांच्यासोबत घडलेलं त्यांनाच माहिती असतं की नेमकं होतंय काय म्हणून. नाहीतर ऑदर माणसांना जर असं सांगितलं तर ते म्हणतो की चू हे होणार आहे तू है, असला काहीतरी प्रकार ते म्हणून इग्नोर करून टाकतात. पण भाई कधी कधी अशा गोष्टी होतात अशा कधी गोष्टी. मला अनुभव तर नाही आहे, पण जितक्या पण मी स्टोऱ्या वाचतो मला येतात त्या स्टोऱ्यामध्ये असला प्रकार असतो आणि त्याच्यावरून असं वाटतं की यार काही गोष्टी खूप कॉमन यांच्या काही लोकांसोबत होतात. आणि कधी काय असंही वाटतं की स्टोऱ्या बनावटी आहेत आणि बनवलेल्या आहेत. तरी पण मी असं म्हणतो की खरे असो खोटे असो कशाही असो, आपण फक्त मनोरंजन म्हणून ऐकायचं. बघा, आपण एखाद्या गोष्टीचा जर खूप जास्त प्रमाणामध्ये विचार केला ना तर त्या गोष्टी आपल्यासोबत जास्त प्रमाणामध्ये होतात. पण जर त्या गोष्टींचा विचार आपण जास्त प्रमाणात नाही केला तर त्या गोष्टी होत नाही. तर याची काळजी घ्या, जास्त विचार करू नका, जेणेकरून तुमच्यासोबत अशा कोणत्या घटना होणार नाहीत. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी घटना असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मला इंस्टाग्रामची एक मी ID मेन्शन केलेली आहे, त्या IDवर जाऊन मला तुम्ही तुमची स्टोरी SMS करून सांगू शकता. अच्छा, आपल्याकडे एक स्टोरी आलेली आहे, नागपूरवरून स्टोरी आहे. त्या नागपूरमध्ये एका ठिकाणावर कचरा टाकतात म्हणे. तसं नागपूरमध्ये 2 किंवा 3 ठिकाणावर कचरा टाकतात असं त्यांनी सांगितलं मला. पण एक ठिकाण आहे ज्या जागेवर कचरा टाकतात आणि ज्या जागेवर ते कचरा टाकतात त्याच्या पलीकडं थोडंसं गेलं की या माणसाचं घर आहे, ज्या माणसाने आपल्याला स्टोरी सांगितलेली आहे त्या माणसाचं. आणि त्या माणसाचं नाव विद्वान असं आहे. आता जो विद्वान आहे त्याने हे नाव आपल्याला काल्पनिक ठेवायला सांगितलं. त्यांनी काय आपल्याला नाव असं माझं हेच आहे म्हणून नाही. ते म्हणले बाबा मी माझं नाव नाही सांगू शकत, पण हां तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही नाव ठेवता, आपण विद्वान नाव ठेवून देऊयात कारण की हा फार मोठा विद्वान आहे. ओके, तर हा असा एक माणूस होता. तर या माणसाने एक असा अनुभवलेला आहे की खूप डेंजरस. तर जो विद्वान होता त्याचं एक काम होतं, रोज सकाळी कामाला जायचं, संध्याकाळी कामावून घरी यायचं. तसं तर हे काम सगळ्यांचंच असतं, पण त्याचं हे जरा वेगळं काम होतं. कधी दुपारी यायचा, कधी रात्री 6-1 वाजता यायचा, तर कधी रात्री 12-1 वाजता यायचा. हा खाजगी कामावर होता. तिथं जर समजा रेग्युलरी जर कोणती आलं म्हणजे रेग्युलर जर चांगल्या प्रकारचं काम होत असेल तसं जर याने काम केलं तर ठीक, टायमावर घराकडे येत होता. पण तिथं जर एखादा माणूस कमी आला तर याला रात्रीचे 12 सुद्धा वाजायचे. तर अशा प्रकारचं याचं ते काम होतं. आणि हा याच्या घरी एकलाच होता, दुसरं कुणीही नव्हतं. हा एकलाच होता. म्हणजे याचे जे आई वडील होते ते गावाकडे राहायचे, याची जी बायको होती ती याला सोडून गेलेली होती आणि याला एक मुलगी होती, ती सुद्धा त्याच्या बायकोसोबत तिच्या माहेरी होती. आणि हा फक्त एकलाच तिथं राहत होता. आणि एकला कशामुळे राहत होता हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हा एकला या कारणामुळे राहत होता कारण की हा रोज ड्रिंक करायचा, घरी यायचा, आईवडिलांना शिव्या द्यायचा आणि बायकोलाही खूप मारायचा. त्या कारणामुळं त्याची बायको त्याला सोडून गेली होती की बाबा तू दारू पितोस, मला मारतोस, मला त्रास देतोस, एक मुलगी झाली आहे तरी सुद्धा तुला संसार चांगला करता येत नाही. या कारणामुळं तो त्याची जी बायको आहे ती याला सोडून जाते. आणि याचे जे आई वडील असतात ते याला सांगून थकतात की असं करू नको बाळा, तुझा संसार आहे, तुझं घर आहे, चांगल्या पद्धतीनं राहा, प्रेमानं राहा. तर तो आई वडिलांना सुद्धा शिव्या द्यायचा. आणि एकदा दोनदा त्याने त्याच्या बाबावर सुद्धा हात उचलला होता. त्या कारणामुळं त्याचे आई वडील सुद्धा त्याला सोडून त्यांच्या गावाकडे गेले होते. तर हा होता तो एकलाच इथं होता आणि याने तिथं घर घेतलेलं होतं. घर काय फारसं मोठं नव्हतं, छोटंसं घर होतं, पण याचं घर त्या जागेवर एकल्याचंच घर होतं कारण तिथं खूप स्वस्तामध्ये घरं भेटत होती. आणि त्या घराच्या साईडला थोडं पलीकडे एक स्मशानभूमी सुद्धा होती. इकडच्या बाजूनं स्मशानभूमी, मधात त्याचं घर आणि इकडच्या बाजूनं कचरा टाकण्याची जागा.
त्या शहरामधली, त्या नागपूरमधली, बरोबर आहे. अशा प्रकारचं ते लोकेशन होतं आणि त्याची जे रस्ता होता घराला येण्याचा, तो रस्ता त्या कचरा टाकायच्या रस्त्यानंच होता. आणि तो एवढा बेकार आणि एवढा घाणेरडा राहत होता की त्याला असं तेवढं हे वाटत नव्हतं की बाबा की मी तिथं जावं किंवा चांगलं राहावं, माझी बायको यावी, काही वाटत नव्हतं. आणि जेव्हा त्याच्यासोबत हे सगळं काही घडलं त्याच्यानंतर 15-20 दिवसाच्या नंतर तो आपोआप जाग्यावर आला. त्याने बायकोला आणलं, आई वडिलांना आणलं, त्याने दारू सोडून दिली. कारण की त्याला त्यावेळेस त्याच्या मरणाची जी भीती असते ना, ती पूर्णपणे अशी मनामध्ये येऊन बसली की या जिंदगीमध्ये हाय तो रोग हाय, एकदा जर मेलो तर काय खरं नाही आणि एकलं जगणं शक्य नाही. मग त्या बिचाऱ्याने कशा प्रकारचं त्यांना आणलं, म्हणजे का सोबती पाहिजे म्हणून आणलं किंवा मरण्याच्या भीतीनं आणलं ते माहीत नाही, पण त्यांनी सगळ्यांना जाग्यावर आणलं आणि तोही नॅचरली जाग्यावर आला. तर झालं असं होतं की एका दिवशी त्याला सुट्टी होती, म्हणजे त्याला उद्या सुट्टी घ्यायची होती. तर तो आज कामावरून आला आणि संध्याकाळी सोबत येता वेळेस त्याने काही दारूच्या बॉटला सोबत घेऊन आला. त्याने ठरवलेलं होतं की उद्या दिवसभर मस्त पंगाड दारू प्यायची आणि परवाच्या दिवशी सकाळी उठून कामाला जायचं. आता खरं सांगायचं म्हणजे ना, तो एक वेटर होता हॉटेलमधला आणि त्याची लाईफ तिथल्या हॉटेलमधल्या सारखीच होती. बारमध्ये तो वेटर होता, दिवसभर काम करायचा, टिप वगैरे मिळत होती, पैसे वगैरे मिळत होते आणि त्या टिपच्या त्या पैशाच्या माध्यमातून दारू घ्यायचा, रात्री दारू प्यायचा आणि घराकडे येऊन झोपी जायचा. म्हणजे तिथं जर वेटर कमी आले तर त्याला रात्रीला सुद्धा डबल शिफ्ट करायला थांबावं लागत होतं. तर आज त्याने मस्त दारूच्या 2-3 बॉटला घेतल्या, तो आला घरी बसला आणि त्याने मालकाला सांगितलं होतं की मालक मी काय उद्या येणार नाही, उद्या मला सुट्टी पाहिजे, आजच्या दिवस मी काम करतो आणि ते पण रात्री 12 वाजे लोक काम करतो उद्याच्या दिवसासाठी, तर माझी पडी सुद्धा तुम्ही टाकू नका. तशा प्रकारे त्याचा मालक म्हणला की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मला काय अडचण नाही. आणि एरी पण उद्या जो दिवस आहे तो ऑफ सीझनचा होता, तसा तो मालक बोलला आणि त्याला म्हणला की ठीक आहे, तू जसं वागशील तसं कर. आता हा एकदम बंगराशा, याला कोणी बोलणार नाही, चालणार नाही, काय नाही, मस्त आपली मजा करायची, पैसा कमवायचा, मजा करायची, ना पोरीचं टेन्शन आपल्या, ना बायकोचं टेन्शन आपल्या, ना मायबापाचं टेन्शन, बस एकल्या जायचं, एकलं खायचं प्यायचं आणि सण झोपी जायचं. आहे ना, तब्बल 3 दारूच्या बॉटला घेतल्या, मोठमोठाले खंबे. या 3 दारूच्या बॉटला घेऊन या आपल्या रुमालामध्ये बांधल्या, आपल्या खांद्यावर टाकल्या आणि निघला आपल्या त्या रस्त्यानं. आता याचं एकल्याचंच घर तिकडं. आता याने अशा प्रकारची ती जागा घेतली होती ब्लॅकमध्ये, खूप कमी किमतीमध्ये, आणि तिथं आसपास कुणीही नव्हतं आणि त्या रस्त्यानं तो एकला चलत होता. इकडं खूप मोठा कचऱ्यांचा ढीक, इकडच्या बाजूनं पलीकडची स्मशानभूमी, त्याचं इतकूच घर त्या एका जागेवर ठिकाणावर. तुम्ही इमॅजिनेशन करा, जर तुमचं घर तशा ठिकाणावर असल्यावर तर तुम्हाला कसं वाटेल. तिथं जो तो वास आहे त्या कचऱ्याचा, तो वास सुद्धा तिथं येत होता, तरी पण तो तिथं राहत होता. आणि त्याची जी फॅमिली होती ती याच्यासाठी तिथं राहत होती की बाबा चला आपल्या लेकरांना जागा घेतली आहे शहरामध्ये तर काय अडचण, राहूयात आपण. पण त्याला त्याची जाणीव नव्हती, तो एकदम असा आगाऊपणा करायचा. मग तो एकला होता, आपल्या खांद्यावर बॉटला टाकलेल्या होत्या, मस्त तो चालायला लागला आणि तो रस्ता फार लांब होता. आता गावाच्या बाहेर समजा आपण कचरा टाकतो शहराच्या बाहेर, तर ते कचऱ्याचं ठिकाण शहरापासून थोडं लांब असतं, तर तशा प्रकारचं ते लांब होतं. आणि तो जो हॉटेल होती, जो बार होता, तो सुद्धा त्या शहराच्या बाहेरच होता. तर तो तिथं काम करायचा, तिथून तो पायी जायचा. आता पायी कमीत कमी याला 5 ते 6 किलोमीटर पायी जावं लागायचं. कोणाची मोटरसायकल आली तर 2 किलोमीटरचा रस्ता होता, त्याच्या मधात तिथपर्यंत तो जायचा, तिथून परत तो 3 ते 4 किलोमीटर पैदल मधात जायचा. तर हा मस्तपैकी कोणाच्या मोटरसायकल हात दाखवला, उतरला, खांद्यावर बॉटला घेतल्या, मस्त एक बॉटल पहिलीच पिलेली होती, मस्त डुलत गाणं म्हणत आपल्या घराकडं तो चलायला निघला. आता त्या रात्री, आता तिकडे गेल्याच्या नंतर याच्या कानावर आवाज आला घुंगरांचा, कोणीतरी चलत पळत गेले. आता त्याही छोटे लेकरं असतात ना, छोटे त्यांच्या पायामध्ये पैंजण असतात बघा, छोटे त्यांचा आवाज कसा असतो, बारीक असतो आणि छन वाजत असा पळतो. हा ऐकतो आणि थांबतो आणि त्या कचऱ्यांच्या ढिगांकडे बघतो आणि तिकडे बघून जोरात म्हणतो की भूत आहेत का इथं, भूत, मला भीती घालण्याचा प्रयत्न करताय. 2-3 आईवर शिव्या सुद्धा देतो आणि म्हणतो, त्याला सुरुवातीला वाटतं की जे माझे मित्रमंडळी ते मला भीती घालण्याचा प्रयत्न करतायत, कारण की याच्या अगोदर सुद्धा त्याला तशी भीती घालण्याचा प्रयत्न त्याच्या मित्रांनी केला होता. तर हा थोडासा बोलतो जोरात, मग तो आवाज शांत बसतो आणि आपल्या घरी जातो, दरवाजा उघडतो आणि घरात जातो, झोपी जातो. त्या दिवशी तर यानं दारू पिलेली होती. सकाळ होते, उठतो, थोडंफार जेवण्यासाठी करतो, जेवतो आणि ज्या 3 बॉटला असतात त्या दिवसभरामध्ये पूर्ण संपवून टाकतो, दुपारी 3 वाजेपर्यंत.
3 वाजता याला एक आवाज येतो आणि तो आवाज काही माणसांचा असतो. तो दरवाजा उघडतो, बघतो तर काही माणसं मडं घेऊन त्या स्मशानभूमीकडे पलीकडे जात असतात आणि ते सगळेजण याच्या घराच्या समोरून जात असतात. राम राम सत्य आहे, राम राम सत्य आहे, राम राम सत्य आहे, अशा प्रकारचं ते थोडंसं चॅन्टिंग करत तिथून ते जात असतात. आणि हा एकदम असा वरी बसलेला असतो आणि वर जे त्या याच्यावर काय म्हणतो आपण त्याला, थेरड काय म्हणतो आपण त्याला, काहीतरी म्हणतो यार, माझ्या लक्षामध्ये नाही, ते माझ्या तोंडामध्ये शब्द पण माझ्या लक्षात नाही. तर त्याच्यावर जे मृतदेह टाकलेलं असतं ते पूर्णपणे झाकलेलं असतं. तर ते मृतदेह तिथून जाऊ लागलं. तर हा एकसारखा तिथं बघतो, हा पूर्णपणे दारूच्या नशेत बुडलेला, याला काही बरोबर दिसत पण नाही. हा एकसारखा त्या मृतदेहाकडे बघतो. तर याला असं जाणवतं की ते मृतदेह हल्लय, असं हल्लय. हा जोरात ओरडतोय, अरे तो जितोय असं तो जोरात ओरडतो. आता दारूची नशा म्हणल्याच्या नंतर काय, मग तिथले जे माणसं म्हणतात त्याला म्हणतात, अरे तुका पागल बिगल झाला का रे, जिथे बिथे काय नाही, चाल वगैरे तुझ्या तू. तर हा त्या माणसांना शिवीगाळ द्यायला लागला. बघा, माणूस किती जरी कमजोर असला ना, त्यानं जर दारू पिली ना तर तो एकदम असं वाघ बनतो, एकदम ढाण्या वागायच्या गावात, चला कोणी बनवता मी सगळ्यांना मारतो, अशा प्रकारचा तो वाघ बनतो. तसा हा वाघ बनलेला होता. तर हा मरणाचा शिव्या द्यायला लागला. त्या मृतदेहाच्या त्या रॅलीमध्ये बाया होत्या, माणसं होते, तो कोणाच्या बापाला भीत नव्हता आणि सगळ्यांनी याच्याकडे इग्नोर करणं सोडून दिलं. हा रागात घरी आला, दरवाजा लावला, धाडकर मधातला बसला आपल्या बाटलीपाशी, अर्धी मिरदी उरलेली होती त्याच्यापाशी, आणि जोरजोरात बोलायला लागला, आईची गाव या गाव, म्हणजे जिथे माणसं पुरायला लागली, जिथे माणसं जाळायला लागली, यांना काय आकला बिकला आहेत का, यायच्या गावात यायच्या, तर म्हणजे असा शिव्या द्यायला लागला जोरजोरामध्ये. आणि अशी बडबड करून तो दारू पिऊन एकदम शांत बसला आणि झोपी गेला. झोपी गेल्याच्या नंतर त्याला अचानकपणे जाग येते, जेव्हा त्याची दारू पूर्णपणे डोक्यामधून उतरते त्यावेळेस. आणि ज्यावेळेस तो जागी झाला त्यावेळेस त्याला अतिपेक्षा जास्त भूक लागते. त्याला एवढी जास्त भूक लागते की तो असं वाटतं त्याला की मी काय खावं आणि काय नाही. मग त्याला जितकं पण पटकर करता येईल ते सगळं पटकर तो करतो, पोहे वगैरे करतो आणि खातो. खाणं झाल्याच्या नंतर त्याला थोडंसं बरं वाटतं. बरं वाटल्याच्या नंतर आता त्याला कुठं झोप येते, एकतर त्याच्या जवळची दारू संपली, वरून जेवण तसं केलं आबडधोबड, वरून घरामध्ये कुणी नाहीये, आज परत कामाला गेला नाहीये, आता त्याला झोप येत नव्हती. मग तो परत आपल्या बाजूवर नुसतं त्यानं अंग टाकल्याने विचार करत होता की आता उद्याच्या दारूचं जजमेंट कसं करायचं आणि कुठून आणायची आणि काय करायचं. बघा, जे जास्त करून ड्रिंकिंग करतात, जास्त अतिच्यावर ड्रिंकिंग करतात, त्यांचा एकच हेतू असतो की आजचं तर धकलं, आता मी उद्या दारू कशी पिणार, अशा प्रकारचे त्यांचा तो हेतू असतो आणि असा त्या नियम असतो त्यांचा. तर हा असाच विचार करत बसला होता की त्यावेळेला याला एक आवाज येतो. जो आवाज याला दारू घेऊन येताना कालच्या रात्री आला होता ना पैंजणाचा, तशा प्रकारचा याला आवाज येतो. हा आरबळतो आणि याला असं वाटतं की माहिला हे काय प्रकार आहे, म्हणजे काल जेव्हा मी येऊ लागलो त्यावेळेस बी माझ्या मित्रांनी मला परेशान केलं आणि आता पण माझा मित्र मला परेशान करतोय, हे काय प्रकार आहे. मग तो उठला, दरवाजा उघडला आणि त्याच्याजवळ एक छोटीशी बॅटरी होती, अशी शेलावाशी, मोठाले शेला असतात बघा त्या बॅटरीची, तुम्ही बघितली असाल, ती अशी लोखंडाची बॅटरी असते, ती एक बॅटरी होती याच्याकडं. ती बॅटरी लावतो आणि सगळीकडे बघतो. तर याला एक अंदाजा लागला की कमीत कमी अर्धी रात्र तरी झालीच असेल, अर्ध्या रात्रीच्या वर गेलंच असेल, कारण की त्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये बाहेर जी धूळ पडते ना ती याला दिसत होती. तर याला वाटलं की बाबा अर्ध्या रात्रीच्या वर झालेलं आहे. पण याला तो आवाज आला कुठून, तो दरवाजा बंद करतो, तो त्या विचारामध्ये असतो की एवढ्या रात्री माझे मित्र तर येणं शक्य नाही, मग हा आवाज आला कुठून. परत त्याच्या कानावर तसाच आवाज येतो. तो परत शांत बसतो आणि एक असं ध्यान धरून ऐकण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा याच्या कानावर हसण्याचा आवाज येतो, म्हणजे एक छोटीशी मुलगी असते ना कशी, अशी बारीकशी, तशा प्रकारचा हसण्याचा आवाज याला येतो. हा पूर्णपणे आरबळतो. याच्या अंगामध्ये जितकी पण उरलेली दारू आहे ती पूर्णपणे उतरून जाते, अंगाला पूर्ण घाम येतो. दरवाजा उघडतो आणि इकडे तिकडे बघतो. पहिले घराला पूर्ण राऊंड मारतो की बाबा कोणी माझ्या घरापाशी आहे का म्हणून. त्याच्यानंतर मग इकडे तिकडे बघायला लागतो. तर त्याला एका कोपऱ्यामध्ये, त्या रस्त्याच्या कोपऱ्यामध्ये असा टर्निंगचा रोड होता बघा, तो इकडे कचरा टाकत होते, असा टर्न त्या कचऱ्याच्या शेजारून असा येत होता. तर त्या कोपऱ्यामध्ये त्याला कुणीतरी उभं दिसलं. तो त्या बॅटरीने त्याच्याकडे बघतो. तर ते ती जे धूप असतो ना, धूप सकाळी सकाळी पडते, वदाड म्हणतो आपण त्याला, त्याची वदड आहे ना, त्या वदडामुळे त्याला तेवढं दिसत नव्हतं, मराठी भाषेमध्ये वदड म्हणतात. तर त्याला दिसत नव्हतं, पण त्याला एवढं कळत होतं की तिथं कुणीतरी उभं आहे म्हणून. आता हा एकदम असा थोडासा निडर होता, म्हणजे भीती वाटत होती पण थोडा निडर होता. त्या एरियामध्ये राहून राहून याला माहिती होतं की त्या एरियामध्ये सला कुणीच नाही जे याला भीती घालू शकाल.
पूर्ण एरिया याच्या ओळखीचा होता ना. आता समजा तुम्ही एका जागेवर कित्येक दिवस राहता आणि राहिल्याच्या नंतर तुम्हाला कळतं की बाबा या एरियापेक्षा आता काय भीती नाही, काय नाही, मनामधली जी काय भीती असते ती पूर्णपणे विरघळून जाते, विसरून जाते. तसं याचं झालं होतं. पण याला तिथं कोपऱ्यामध्ये कुणीतरी दिसलं. आता हा हाका मारतो तरी पण ते हालत नाही, काय नाही. मग याला असं वाटतं की काहीतरी एखादी वस्तू असेल जिथं पडली असेल, ते जाऊ दे, चला आपण आपल्या घरामध्ये जाऊन झोपूयात. जसं हा पाठीमागं वळणार की ती जी वस्तू आहे ती हल्ली आणि थोडीशी इकडे जाऊन बसली, तेव्हा याला कळलं की नाही, ते सजीव आहे काहीतरी. आणि याला हेही कळलं की ती एखादा माणूस आहे किंवा बाई आहे. कारण की जनावर तर तिथं नसू शकणार, कारण की जनावर कुत्रे असतात आणि ते पण त्याच्या घराच्या अवतीभोवती येऊन बसतात. एवढ्या रात्री तितक्या लांब नाही, आणि ते कुत्र्यासारखं दिसतही नव्हतं. ते एकदम असं वाटत होतं की एखादं लहान लेकरू आहे ते उभं राहिलेलं आहे आणि ते एकाच जागेवर उभं आहे आणि ते इकडं पळालेलं आहे, अशा प्रकारचं याला दिसलं. याला थोडंसं विचित्र वाटलं. याने ठरवलं की आपण जाणार आणि तिथं बघणार काय आहे ते. मग हा थोडा भीत आवाज देत आवाज देत त्याच्या जवळ गेला. जवळ गेल्याच्या नंतरही त्याला ते दिसत नव्हतं की नेमकं समोर आहे काय. आता हा अडबळायला लागला. हा तिथं जोरात बोलायला लागला, हे कोण आहे तिथं, लवकर इकडे ये, काय ते पटकन नाव सांग, मम्मा माझ्यापाशी चाकू आहे, मी चाकू मारेल, एवढ्या रात्री तू इथं काय करतोयस. म्हणजे असं रुबाबदार बोलायला लागला. तर दारू पिणारा माणूस कसा असतो अशाच प्रकारचा असतो, अशा प्रकारचा तो त्याला त्या सावलीला बोलायला लागला. हा परत थोडासा जवळ जातो. आता ती हालत नाही, काय नाही, असा थोडासा जवळ जातो आणि कमीत कमी 6-7 फुटाच्या अंतरावर उभा राहतो. आता याला स्पष्ट दिसायला लागलं की तिथं काहीतरी कोणीतरी उभं आहे. आणि त्याला हेही कळलं की आता हे जे उभं आहे ना ते कमीत कमी 10 ते 12 वर्षाची मुलगी असेल किंवा मुलगा असेल. पण हा त्याला बोलतोय, तो काही रिॲक्शन देतच नाही. आणि जो लाईट असतो तो थोडासा पाठीमाग असतो आणि त्या प्रकाशामध्ये ते दिसत असतं. जे बाजूला लाईट लावलेले असतात तशा प्रकारचे ते लाईट होते. तर याला कम्प्लिटली ते दिसत नव्हतं की नेमकं ते आहे तरी काय. याच्या जवळ जी बॅटरी होती त्या बॅटरीचा प्रकाश न जाणे काय झालं काय माहीत, तिथं जसा तो जाऊ लागला तसं असा प्रकाश होऊ लागला जसं याची बॅटरी उतरली आहे. आणि याच्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये काही घंटा दिसत नव्हता याला. हा थोडासा हल्ला बोलला, काहीच करत नव्हतं. हा थोडासा भिला. हा एका जागेवर उभं राहिला 10 ते 15 सेकंद एका जागेवर उभं राहिला की बाबा ते हलल चालेल म्हणून किंवा आपल्याकडे येईल किंवा पाठीमागं जाईल म्हणून. पण ते हल्लं नाही, चाललं नाही. मग याने एक पाऊल पुढं टाकला. ज्या जागेवर त्यानं पाहिलं ते झपकर इकडच्या बाजूनं झालं. धडधड याचं काळीज करायला लागलं, एकदम भ्यायला लागला हा एकदम खतरनाक पद्धतीनं. आणि याच्या अंगामध्ये जेवढा जोर आहे तेवढ्या जोरानं हा पळत आपल्या घराकडे सुटला. पण आश्चर्याची गोष्ट आहे की हा जितका पण पळतोय तो जागेवरून हलू शकत नव्हता. याला वाटत होतं की मी पळतोय म्हणून, पण तो जागेवरून हालतही नव्हता. तो पळाला थकला आणि थांबल्याच्या नंतर तो आपल्या दोन्ही टोंगळ्यावर अशा हात ठेवतो. बॅटरी एका हातात असते आणि त्या बॅटरीच्या प्रकाशाचा तिरपा समोर पडलेला असतो. समोर बघतो तर याच्या घराचा जो लाईट असतो तो थोडा लांबच असतो. हा कन्फ्युज मध्ये पडतो की माझं घर इतक्या लांब कसं आहे, हा रस्ता तर खूप जवळ आहे, मी इतका पळालो असतो तर आता लोक घरापर्यंत पोहोचलो असतो असं त्याला वाटलं. अपूर्णपणे कन्फ्यूज. आता याच्या बॅटरीचा प्रकाश जो असा तिरपा होता ना त्या प्रकाशामध्ये अचानक कुणीतरी आलं आणि याला बोलायला लागलं, काका माझी मदत कराल का. हे एकदम असं आरबळलं अशी बॅटरी त्याच्याकडे दाबायला लागली. ते एक खरंच 12 वर्षाची मुलगी जी की दिसायला फार सुंदर होती. तिच्या चेहऱ्यावर कुठली वरखंड नाही, पारखंड नाही, काय नाही, एकदम अति सुंदर. तिच्याकडे पाहिलं की असं वाटत होतं की अशी असं म्हणजे देवाघरचं फूल आहे हो, इतकी गोड ती मुलगी दिसत होती 12 वर्षाची. यानं तिच्याकडे बघितलं आणि तिच्याकडे पाहिल्या याला याच्या मुलीची आठवण आली. काहीच नाही, मनामधली भीती सगळी काय जे काय ते सगळे एका मिनिटामध्ये सगळं दुसरीकडे पाहिलं. पण त्या मुलीकडे पहिले गेला याच्या मुलीची आठवण आली आणि हा एकदम स्तब्ध राहिल्याच्या नंतर याने तिच्या तोंडावर बॅटरी दाबली. तिनं आपला हात थोडासा वर केला आणि परत बोलली, काका माझी मदत कराल का. यानं एक नाही बोलला, 2 नाही बोलला, हा बोलला फक्त हो. ती म्हणली की माझी आई पलीकडे पडलेली आहे, तिला उठता येत नाही, तुम्ही प्लीज तिला उचलू लागायला येसाल का. हा एक नाही बोलला, 2 नाही बोलला, हा फक्त हो बोलला. मग ती मुलगी समोर चालायली, हा तिच्या पाठीमागं चालायला. ती मुलगी समोर चालायली, हा तिच्या पाठीमागं चालायला. आता ती काही अंतर त्या जे कचऱ्याचे ढिगं असतात त्या ढिगांच्या मधात गेली तिकडं पलीकडं. आणि पलीकडं एका जागेवर ती थांबली अशी स्टॅच्यू बनवून आणि समोर असं तिनं हात दाखवला, तिथं माझी आई पडलेली आहे, तिला उठता येत नाही आणि तिला उचला. आता या विद्वानला वाटलं यार खरंच पडलेली असेल. हा समोर जातो, याच्या हातामध्ये बॅटरी होती
आणि तिथं काहीतरी पांढरं पडलेलं होतं. हा तिथं समोर जातो, बघतो, तर यानं सकाळी जे मडं बघितलं होतं त्या 4 खांद्यावरून येताना, त्या पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं, सेम पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं कुणीतरी तिथं गुंडाळून तिथं खाली पडलेलं आहे आणि त्यात धडपडतंय. त्याला पूर्णपणे पांढऱ्या कपड्यानं पॅक केलेलं आहे आणि ते कचऱ्याच्या ढिगाडावर असं धडपडत आहे असं निघण्यासाठी. हा पूर्णपणे असा कन्फ्यूज झाला, याला काय कळच ना. आता तर पूर्णपणे पाणी झालं याचं, याला काय करावं काय नाही, काय मेळ लागणं झाला, कुठं जावं कुठं नाही, काय मेळ लागणं झाला. ते धडपडत आहे, याला आरबळत आहे, याला ते मडं आठवलं. मडं आठवल्याच्या नंतर हे धडपडणं म्हणजे इतकं की याला काय असं. आता तुम्ही इमॅजिनेशन करा यार, तुमच्या समोर जर मध्यरात्रीच्या समोर असला काही प्रकार घडत असेल तर तुम्हाला काय फील येईल? जसं मड पडते तशा प्रकारचं गुंडाळलेलं, फाटल ना मरणाची, तशा प्रकारची अशी मरणाची फाटायला लागली. यानं त्या मुलीकडे बॅटरी दाबली की ज्या मुलीचा सुंदर चेहरा होता ना, तिचं असा चेहरा झाला होता की तिच्याकडे पाहिलं की हार्ट अटॅक येऊन पडणार. आणि याला तसं झालं. हा एकदम असं याला श्वास घेणं अवघड झालं. श्वास येत नव्हता. त्या मुलीचा चेहरा इतका भीतीदायक होता आणि ती अशी हसत होती जसं की आता याचा जीव गेला, खलासा, पूर्णपणे पडला खाली, मातीत मेला. आणि हा पूर्णपणे खाली पडला, जसा मिरगीचा दोरा पडतो ना तशा प्रकारचा. फक्त त्याचे डोळे ते चालू लागले, अशा हात पडलेली, बॅटरी पडलेली आणि याच्या हाताला कुणीतरी पकडलं. हाताला पकडल्याच्या नंतर याची फक्त अशी मान खाली वाकली तर यानं बघितलं जे पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं होतं ना, त्याने याचा हात पकडलेला आहे आणि ते याला कचऱ्याच्या ढिगारामध्ये नेते. आणि बघता बघता याला त्या कचऱ्याच्या ढिगारामध्ये घेऊन गेला. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस ते कचरा थोडासा पांगळून फुकून देणारे माणसं आले, त्यांनी ते ढिगार जरासा पांगळवला, त्यावेळेस त्या ढिगारामध्ये हा भेटला. त्या माणसाने पहिल्यांदा तर विचार केला की हा माणूस मेलेला आहे आणि याला मारून कुणीतरी ते टाकलेलं आहे. पण जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, बघितलं तर तो जिवंत होता. आणि ज्या वेळेस तो जागी झाला, शुद्धीवर आला, त्यावेळेस त्यानं सगळा काय प्रकार सांगितला. आता त्याची अवस्था अशी झाल्याच्या नंतर त्याची बायको आली, त्याचे आई वडील आले, तर सगळ्यांनी त्याला बघितल्याच्या नंतर तो रडायला लागला त्याच्या मुलीकडे बघून, कारण की त्यानं मरण डोळ्यासमोर बघितलं होतं ना. आणि त्याला तो अनुभव आला होता, जो भयानक अनुभव त्यांनी रात्री अनुभवला होता, तो अनुभव त्याला चांगलाच खतरनाक पद्धतीने काळजाच्या आत जाऊन घुसला होता. मुलीला पाहिलं की तो रडायला लागला, तिला जवळ घेतलं, तिला मिठी मारली, बायकोची माफी मागितली, आईवडिलांची माफी मागितली, त्यांना सांगितलं की माझ्यासोबत काय प्रकार झाला, काय नाही झाला. त्याचा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट झालं, विलाज झाला, चांगल्या पद्धतीने तो सरळ झाला. घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याचे आई वडील, त्याची बायको त्याच्यासोबत राहायला लागले आणि तोही चांगल्या पद्धतीनं काम करायला लागला. आणि त्याने सरळ सरळ तिची जागा आहे, तिचे घर आहे, ते तेव्हाच विकून टाकलं आणि दुसरीकडे तो एक छोटीशी जागा घेऊन छोट्याशा एका याच्यामध्ये जागा घेतलीच म्हणतो, छोट्याशा घरामध्ये भाड्यानं राहत होतो. आणि तेव्हापासून तो सरळ कामाला जातो, कामावून घराकडे येतो, ना दारू पितो, ना बायकोला मारतो, ना मायबापाला शिव्या देतो. एकदम शांतपणे, निवांतपणे आणि चांगल्या पद्धतीनं तो आता आयुष्य जगतो. काही अनुभव माणसाच्या जीवनामध्ये असे असतात की ते माणसाला कळत नाही की नेमकं काय होतंय. आता बघा, ही जी पूर्ण स्टोरी आहे, या स्टोरीमध्ये मला कदाचित असं वाटतंय की या माणसाला ना भरपूर दारू झाली असेल, पिली असेल, आणि याचं जे हेल्युसिनेशन असतं ना, ते काय म्हणतात, आपल्या काल्पनिक गोष्टी, तशा काही काल्पनिक गोष्टी याच्या मनाने किंवा याच्या डोक्याने क्रिएट केले असतील त्या दारूच्या नशेमध्ये म्हणा किंवा ओव्हरडोस झाल्यामुळं म्हणा. आणि त्या गोष्टींच्या माध्यमातून याला तो भयानक अनुभव आला. पण ठीक आहे, त्या अनुभवापासून हा माणूस चांगल्या रस्त्यावर चालण्यासाठी शिकला आणि ओकेमध्ये चांगलं आयुष्य जगतोय. त्याच्यानंतर कधीही त्याला तसला अनुभव आला नाही आणि तशी कशी परिस्थिती याला भोगावी लागली. तर चला, काळजी घ्या. जर तुम्ही ड्रिंकिंग करत असाल तर थोडी कमी करा. मला माहिती आहे जर दारू पिण्याची सवय असेल तर सुटत नाही, पण थोडी कमी करा, जेणेकरून तुमच्या घरच्यांना त्रास नाही झाला पाहिजे, तुमच्या आईवडिलांना त्रास नाही झाला पाहिजे आणि फायनान्शियल कंडिशन जी आहे ती बेकार नाही झाली पाहिजे. तर ही स्टोरी आपली आज इथं संपली. स्टोरी आवडली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्याजवळ जर याची एखादी स्टोरी आहे तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाग्रामची ID मी मेन्शन केलेली आहे, त्या IDवर जा, क्लिक करा आणि तिथं गेल्याच्या नंतर मला तुम्ही SMS करून तुमची स्टोरी डायरेक्ट पाठवू शकता. नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर. असं तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनलवर आपण हॉरर स्टोऱ्या सांगतो, सत्य घटना सांगतो आणि काही घटना अशा असतात ज्या की आपल्याला व्हॉट्सअपद्वारे किंवा ईमेलद्वारे पाठवण्यात आलेल्या असतात. तर मंडळी, माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्या चॅनलवरची जितकी पण स्टोरीज आहेत
तेवढ्यातल्या खऱ्या किती खोट्या काय हे आपल्याला माहिती नाही आहे. पण माझं म्हणणं असं आहे की एक मनोरंजन म्हणून आपण त्या स्टोऱ्यांकडे बघितलं पाहिजे. त्या स्टोऱ्यांचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये पडू द्यायला नाही पाहिजे. आपण एखादं कसं मूवीज बघतो किंवा काल्पनिक गोष्टी बघतो, तशा प्रकारचं काही ना तर काहीतरी आपण तशा पद्धतीनं बघावं आणि तशा पद्धतीनं ऐकावं, जेणेकरून आपल्यावर त्याचा असर थोडा कमी होऊ शकतो. त्याच्यातल्या सत्य किती खोट्या किती हे आपल्याला माहिती नाही. समोरच्यानं आपल्याला पाठवली, आपण तुम्हाला सांगितली, असल्याचा प्रकार होतो. तर काही लोकांना वाटतं खोटं आहे, काही लोकांना वाटतं खरं आहे. तर त्याच प्रकारे आजसुद्धा मी एक अशी स्टोरी घेऊन आलो आहे. एक म्हणजे नाही, मी तुमच्यासाठी आज 3 स्टोऱ्या घेऊन आलो आहे, ज्या की छोट्या छोट्या आहेत पण फारच इंटरेस्टिंग आहेत आणि फारच भीतीदायकसुद्धा आहेत. तर या स्टोऱ्या ऐकायच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी वॉर्निंग देतो की जर तुम्ही एकले असाल ना तर थोडं सांभाळून ऐका, आणि जर तुम्ही रात्री बघत असाल तर दिवसा ऐका, पण ऐका. आणि ऐकल्याच्या नंतर असं ऐका की त्या स्टोऱ्या सांगता वेळेस पूर्ण लक्ष देऊन ऐका की नेमकं काय होतं आणि काय नाही, तेव्हा स्टोरी ऐकण्याची मजा येते. तर चला आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. एक गजानन नावाचा मुलगा असतो, जो की शेतकऱ्याचा मुलगा असतो आणि खेडेगावामध्ये राहणारा मुलगा असतो. त्याचं वय किमान 22-23 वर्षाचा असेल. आता त्याचं मित्र सर्कल ना फार मोठं होतं आणि तो नेहमी घरामध्ये राहतच नव्हता. म्हणजे घरी यायचा, जेवण वगैरे करायचा, या मित्राकडे जायचा, त्या मित्राकडे जायचा. बघा, एखाद्या मुलाचा जर मित्र सर्कल जर जास्त मोठा असेल ना तर तो मुलगा नेहमी मित्रांकडेच असतो. त्याच्या कामामध्ये सुद्धा लक्ष नसतं, ना घरामध्ये लक्ष असतं, ना आपल्या कारभारामध्ये लक्ष असतं. पण जो गजानन होता त्याचं एक डेलीचं काम होतं आणि ते काम म्हणजे असं होतं की त्याला रात्रीला जागलीसाठी झोपायला शेताकडे जावं लागायचं. आणि त्याच्या शेताकडे जाणारा जो रस्ता असतो त्या रस्त्यामध्ये अर्ध्या रस्त्यापर्यंत त्याची मोटरसायकल जायची, पण अर्ध्या रस्त्यापासून समोर मोटरसायकल जायची नाही, कारण की मधात खूप मोठा ओढा होता आणि त्या ओढ्यामध्ये तेवढा चांगला रस्ता नव्हता. तर गजाननचं हे रेग्युलर काम होतं. रोज संध्याकाळी जायचं, शेती जायचं, झोपायचं, शेती जायचं, झोपायचं, सकाळी उठायचं, यायचं, फक्त जाऊन तिथं जागा काढायची. काय नाही, एक आखाडा होता, त्या आखाड्यावर माणूस असावं यासाठी त्याला जागल करायला जावं लागायचं. तर एका दिवशी गजानन असाच रात्री 9:30 वाजता घरी आला, जेवण वगैरे केलं आणि तो आपल्या शेताकडे निघाला. पण त्यावेळेस त्याच्या आईला ना थोडीशी भीती वाटायला लागली, थोडंसं विचित्रपणा वाटायला लागला. आणि त्याची आई गजाननला म्हणली की गजू, आज शेताकडे नको जाऊ. आणि गजाननचे जे वडील आहेत ते बाहेर गावी कुठंतरी गेले होते, त्याची आई एकलीच होती. तर गजानन म्हणलं की काय झालं आहे, काय प्रॉब्लेम आहे, मी आता रोजच तर जातो ना, काय होतं आहे, मी जातो. आता गजाननला एक बहीणसुद्धा होती. तर त्याची आई म्हणली की मला कसं तरी वाटतं रे, आणि आज अमावस्येची रात्रसुद्धा आहे, तर नको जाऊ ना तू कामाला. गजानन म्हणला की आई, तू कुठल्या गोष्टींवर विश्वास करतेस, या अशा काही गोष्टी नसतात, ह्या फक्त काल्पनिक गोष्टी असतात, असा गजानन म्हणायला लागला. आणि त्यातल्या त्यात एका महाराजांनी सांगितलं होतं की जो गजानन आहे त्याच्यावर ना त्याच्या राशीमुळं किंवा त्याच्या कुंडलीमध्ये एक असा दोष आहे, ज्या दोषामुळं त्याच्याकडं भूत, प्रेत, आत्मा ह्या जरा जास्त अट्रॅक्ट होतात. नुकसान काही करणार नाही आहेत, पण त्याच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात, असं एका महाराजाने याच्या आईला सांगितलं. आणि ही गोष्ट ना 8 दिवसाच्या अगोदर त्याच्या आईला सांगितलेली होती. आणि त्या महाराजांना हे सुद्धा सांगितलं होतं की बाबा, अमावस्येच्या रात्री गजाननला अजिबात तुम्ही घराच्या बाहेर निघू देऊ नका. तर त्याच्या आईला थोडीशी भीती वाटायला लागली की आज अमावस्या आहे, आज पुन्हा त्याचे बाबा पण घरी नाही आहेत आणि आज थोडंसं वेगळं फील होतं. बघा, माणसाला जर काही वाईट व्हायचं असेल ना तर कसं अलगसं फील होतं ना, थोडंसं विचित्र पद्धतीचं, तशा प्रकारचं गजाननला सुद्धा, म्हणजे गजाननच्या आईला सुद्धा फील व्हायला लागलं होतं. तर गजाननची आई गजाननला रोखत होती की तू जाऊ नको शेताकडं, आजच्या दिवस घरीच थांब. पण गजानन तो म्हणला की नाही, आपल्याला घरी झोप येत नाही. आता 22-23 वर्षाचा मुलगा बनल्याच्या नंतर काय असतं, पार्ट्या बिरट्या, मित्र मैत्रिणी टकाटक चालू असतं आणि तो रात्रीला कधी घरी झोपतच नाही. घरामध्ये त्याला त्याचा पाऊलच टिकत नाही. जेवढी बाहेर मजा येते ना या वयामध्ये माणसाला, तेवढी घरामध्ये मजा येत नाही. तर गजानन आईचं ऐकत नाही, त्याच्या मित्राला एका फोन करतो, चाल रे बाबा आपल्याला शेताकडे जायचं आहे. तर गजानन आणि त्याचा मित्र मोटरसायकलवर बसतात आणि शेताकडे निघतात. आता तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्या शेताचा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये अर्ध्या रस्त्यापर्यंतच त्याची गाडी जात होती, पण त्याच्यासमोर त्याची गाडी जात नव्हती. तिथून समोर त्याला पायी जावं लागायचं. एक ओढा होता मला, त्या ओढ्यामधून ती गाडी जात नव्हती. तर गजानन आणि त्याचा मित्र दोघेही जण शेताकडे निघले, जिथपर्यंत गाडी जात होती तिथपर्यंत नेली आणि गाडी थांबवली. आता यांना निघता रात्रीचे 10:30 ते 11 वाजले होते. गजानन त्याच्या घरामधून लवकरच निघाला होता, 9:30 पावणे 10 वाजता. पण त्याचा जो मित्र आहे त्याला निघायला थोडासा टाईम लागला, कारण की यांनी काही वस्तू घेतल्या होत्या आणि त्या वस्तू होत्या दारू आणि थोडंसं मटण. ठीक आहे, तर ह्या 2 गोष्टी यांनी घेतलेल्या होत्या. आता हे दोघं जण त्या ओढ्यापाशी गेले, ओढ्या ओलांडला
आणि आपल्या रस्त्यानं ते चालायला लागले. आता त्यांच्या रस्त्यामध्ये एक आखाडा होता जो की अगोदर होता. मोटरसायकल जिथपर्यंत जात होते ना त्या रस्त्यामध्ये त्यांचा आखाडा होता आणि त्या रस्त्याच्या आखाड्यावर एक कुत्रं होतं जे पूर्णपणे काळं भोर होतं आणि एक नॉर्मल कुत्रं होतं. गावरानी कुत्रं तुम्ही बघितलं असेल ना, आपल्या खेड्यापाड्यामध्ये खूप जास्त राहतात. तर तशा प्रकारचं गावरानी कुत्रं होतं आणि त्याचा रंग ना पूर्ण काळाच्या काळा होता. आता ते ओढा ओलांडल्याच्या नंतर गजाननला आणि त्याच्या मित्राचं नाव पारव असं होतं, त्या दोघा जणांना काहीतरी चलण्याचा आवाज आला. ते दोघं जण थांबले, पाठीमागं बघितलं तर ते काळं कुत्रं होतं आणि काळं कुत्रं यांच्या अंतरावर होतं. तर हे दोघं जण चालायला लागले. यांनी ओळखलं की ते काळं कुत्रं कुणाचं आहे बाबा, आहे आपल्या रस्त्यामध्ये लागणारे त्या माणसाचं, असू दे काय करणार नाही, गरीब कुत्रं होतं बिचारा. तर हे दोघंही जण चलत आपल्या आखाड्यावर गेले. तिथं गेल्याच्या नंतर यांनी ते मटण वगैरे आणलेलं उघडलं, दारू आणलेली उघडली, दारू प्यायला लागले, मटण खायला लागले. यांचं लक्ष परत त्याच्या आखाड्याच्या दरवाजामध्ये गेलं आणि दरवाजामध्ये बाहेर थोडा याचा म्हणजे चांदण्याचा जो प्रकाश असतो ना, असा दिम्मट तसला प्रकाश पडलेला होता थोडासा. तर त्या प्रकाशामध्ये यांना ते सावली दिसायला लागली, ते कुत्रं तिथं उभं आहे. आता जो गजानन आहे तो त्या कुत्र्याकडे बघतो आणि त्याला हाड असं करतो, म्हणजे त्याला पळवतो. पळवल्याच्या नंतर त्याचा जो पारव मित्र आहे तो म्हणतो की अरे यार तू कशाला पळवतो त्याला, थोडंसं मटण टाक त्याला, खाऊ दे बिचाऱ्याला, आपल्या मागं तिथून इथपर्यंत आलंय आणि आहे तर आपल्याच ओळखीचं ना, पुन्हा रस्त्याने जाता जर त्यानं पकडलं आपल्याला तर होणार काय. गजाननला वाटलं हा यार तसं बी आहे. मग गजानन उठला, एक मटणाचा तुकडा घेतला, बाहेर गेला आणि त्या कुत्र्याला बोलावून त्याला मटण दिलं खायला. त्याने मटण खाल्लं आणि तो तिथं जाग्यावरच बसला, आपले दोन्ही पाय त्या चौकटीवर ठेवून त्याच्या दरवाजामध्ये. दोघं जणांनी फुल जेवण केलं, फुल दारू पिली, त्या कुत्र्याला पण मटण टाकलं, कुत्र्याला पण म्हणजे असं ज्यांनी जे खाल्लं ना ते कुत्र्याला पण त्यांनी खाऊ घातलं, कुत्र्याला पोटभर खाऊ घातलं. दोघं जण तिथंच त्याच बाजावर झोपी गेले. आता यांनी जे हाडकं वगैरे टाकलेले होते ना खाल्लेले, ते खाली बाजूच्या टाकलेले होते, त्यांनी झाडून पण काढलं नाही, काहीच नाही. गजानन मला सकाळी उठलं की झाडून काढू, फेकून देऊ, नंतर घराकडे जाऊ. आता फार कटाळा आलाय. तर दारूची बॉटल, ते हाडकं वगैरे तेच बाजूखाली टाकलेले होते आणि अमावस्येची रात्र होती. गजानन आणि पारव एका बाजावर झोपल्याच्या नंतर काही वेळ जातो आणि काही वेळाच्या नंतर गजाननच्या कानावर आवाज येतो आणि जसा आवाज येतो तशा प्रकारे गजाननच्या पूर्ण शरीरावर काटे उभारतात. असं अचानक भीती वाटते ना माणसाला, तशा प्रकारचे काटे उभारतात आणि तो एकदम असे डोळे उघडतो. उघडल्याच्या नंतर बघतो की अचानकपणे थंडी वाजायला लागली आणि थंडी एवढी जास्त वाजायला लागली की जसं हिवाळा लागलाय. आणि हिवाळ्यामध्ये आपण कसं एकेरी चादर घेतो, ते चादरमधून कशी थंडी वाजते आपल्याला, आणि जर चादर अंगावरचं काढलं तर एकदम असं गार पडतं शरीर, तशा प्रकारची थंडी त्या गजाननला वाजायला लागली. आणि तो जो पारव आहे तो सुद्धा तिथं हुडकू लागला, म्हणजे असं कुडकुड करू लागला. त्यानं खूप जास्त दारू पिलेली होती, तर गजाननला त्याच कळालं नाही. गजानन त्याला उठवलं, त्याला म्हणलं की ए पाऱ्या, मी थंडी वाजते का रे जास्त? तो म्हणलं की हा यार गजा लय जास्त थंडी वाजते. आता दोघं जण असं कुडकुड म्हणजे आता जितकं आतरून बांगरून होतं ते सगळं काय अंगावर घेतलं आणि परत झोपी गेले. आता परत त्यांच्या कानावर एक आवाज यायला लागला आणि तो आवाज थोडासा अलगसा होता, म्हणजे कुणीतरी हाडकं असं तोडतंय. आता गजानन उठतो आणि इकडं तिकडं बघतो. त्याला माहिती आहे की आपण हाडकं कुठे टाकले, तर बाजाच्या खाली. तो खाली बघतो आणि एकदम अशा पद्धतीने असा भीतो तो, एकदम असा अचानक पद्धतीनं, कारण की त्याच्या बाजाच्या खाली लाल बुंद 2 डोळे दिसतात आणि त्या डोळ्याच्या खाली आणीदार त्याचे दात चमकत असतात. तो एकदम दचकतो आणि असं त्याचा काळीच असं धडधड उडतं. त्याच्या शरीरामधून ते काळजाचा जो आवाज आहे ना तो पारवच्या कानामध्ये ऐकू यायला लागतो. पारव उडतो आणि गजाननकर बघतो तर त्याला पूर्ण घाम सुटलेला आणि पारवला पूर्ण थंडी वाजत होते. तर पारव गजाननला म्हणतो, अरे गजा काय झालं तुला, इतकं घाम सुटायला, मला थंडी वाजते, तुला घाम सुटायला, तुला गरमी व्हायली. गजाननच्या तोंडातून बोलती पण, कारण की तो खालचा प्रकार फार भयानक होता ना. आता तुम्ही इमॅजिनेशन करा, तुम्ही रात्रीला झोपलेले आहात, अचानक तुम्हाला जाग येते आणि जाग आल्याला तुमच्या डोळ्यासमोर 2 लाल भडक डोळे दिसतात. काहीच दिसत नाही तुम्हाला, पूर्णपणे काळशार दिसतं, काळोख दिसतो. त्या काळोखामध्ये फक्त तुम्हाला 2 डोळे लाल दिसतात आणि त्या 2 लाल डोळ्याखाली आणीदार असे सुळासारखे दात दिसतात, असे लांबसटक, जसे कुत्र्याचे असतात तशा प्रकारचे. आणि ते दात चमकतात, पांढरे शुभ्र दात दिसतात त्या पूर्ण अंधारामध्ये. असं वाटतं की त्या दाताच्या मधात लाईट लावलेला आहे अशा प्रकारचा. तर कसं वाटेल, इतका भयानक प्रकार पाहिल्याच्या नंतर कसं वाटेल. तर जो गजानन आहे तो फक्त न बोलता खाली असा इशारा देऊ लागला पारवला की खाली बघ. पारव खाली बघतो आणि तोही दचकतो. आणि मग नंतर पारवला लक्षात येतं की अरे तो कुत्रा आहे ना, तो कुत्रा हा असेल.
मग पारो आपल्या मोबाईलची टॉर्चला तो खाली बघतो, तर खरंच त्या कुत्रा होता. तर पारो त्या कुत्र्याला हाडहाड म्हणतो. तो कुत्रा बाहेर निघतो आणि बाहेर जातो आणि बाहेर जाऊन परत वापस येतो. त्या दरवाजामध्ये असं उभा राहतो आणि दरवाजामध्ये उभा राहून यांच्यावर घुगारतो. बघा, एखादं कुत्रे एखाद्या माणसाला डसायच्या अगोदर कसं करतं, तशा प्रकारचं ते कुत्रं यांच्या दरवाजामध्ये, आखाड्याच्या दरवाजामध्ये उभं राहून यांच्याकडं बघून तसं घुरत होतं. आता या दोघा जणांना राग आला की ज्या आईच्या गावात इथे एक तर यानं इतकं भीती घातली, यानं मरणाची फाटली आमची. एक तर मटण खाल्लं, हाडकं खावं लागलं, त्यात मरणाची फाटवली ना, आता आपल्यावरच घुगारायला हा पा. गजानन काटूक घेतो, पारो काटूक घेतो आणि त्याच्याकडे धावतो. तर तो कुत्रा पळून निघून जातो. आता पळून निघून गेल्याच्या नंतर दोघं जण झोपी जातात. आता घंटा दीड घंटा तरी यांना झोप येतच नाही. मग झोपल्याच्या नंतर आरामशीर झोप लागते यांना. सकाळी उठल्याच्या नंतर हाडकं बडकं सगळे जमा करतात आणि उखंड्यामध्ये नेऊन टाकण्याचा प्रयत्न करतात. पण ते हाडकं जे असतात ते पूर्णपणे बुगं झालेले असतात. त्या हाडकांचं जी साईज असते ना, ती अशी छोटी छोटी आपण नखाची साईज कशी असते, नखं काढल्याच्या नंतर पायाचे नख असतात बघा, मोठमोठाले झाल्यावर आपण त्याला काढतो आणि एवढीशी साईज पडते, तशा प्रकारची साईज त्या हाडकांची झालेली होती. ते सगळे हाडकं उचलतात आणि नेऊन टाकतात. कन्फ्यूज होतात ना, यांना असं वाटतं की त्या कुत्र्याने इतकं कसं तोडलं त्या हाडकाला. नॉर्मली कुत्र्याला तुटत नाही आहे, पण यांनी विचार सोडून दिला की बाबा विषय सोडून द्या. तर दोघं जण सगळं आवरतात, झाडझूड करतात आणि आपल्या घराकडे निघतात. आता तुम्हाला सांगितलं होतं की मधात त्यांना एक ओढा लागत होता. ते दोघं जण त्या ओढ्यात खाली उतरतात. तर त्यांना खूप घाणेरडा वास येतो आणि तो वास जिकडून येतो ना, तिकडे ते बघतात तर तिथे एक कुत्रं मेलेलं असतं आणि ते कुत्रं असतं तेच काळं कुत्रं. त्याच्या गळ्यामध्ये एक लाल पट्टा बांधलेला असतो आणि त्याच्याही गळ्यामध्ये लाल पट्टा बांधलेला असतो आणि ते कुत्रं त्या माणसाचं असतं जे रस्त्यामध्ये लागलेले आखाड्यावरचं असतं. पण त्या कुत्र्याकडे पाहिल्याच्या नंतर गजाननला आणि पारवला घाम सुटला. आता ते घाम का सुटला, कारणही त्याच्या मागचं असं होतं, कुत्रं जर मेलं म्हणजे एखादा प्राणी मेला तर त्याला 1 दिवस झाल्याच्या नंतर वास सुटतो शरीराला. पण असंच 5-6 घंट्याच्या अगोदर मेल्या, म्हणजे 2-3 घंट्याच्या अगोदर मेलेल्या कुत्र्याला वास सुटत नाही. आणि ते जे कुत्र्याचं शरीर होतं तिथं पडलेलं ते पूर्णपणे सडलं होतं. त्याच्या अंगावरचे पूर्ण केस गेलेले होते, त्याच्यावर आळ्या पडलेल्या होत्या आणि त्याचा वास, अरे यार, खूप घाणेरडा सुटलेला होता. आता संध्याकाळी हे जेव्हा जात होतं यांना तो वास येत होता, पण याने त्यांच्याकडे लक्ष ठेवलं नाही. पण यावेळेस खूप जास्त वास येऊ लागला. तर जाता जाता त्या आखाड्यावरच्याला विचारलं, त्याला म्हणलं, अहो तुमचा कुत्रा कधी मेला आहे? तर तो आखाडावाला म्हणला की आमचा कुत्रा तर गेल्या 3 दिवसापासून मेला आहे आणि त्याला तुमच्या तिकडच्या ओढ्यातच नेऊन टाकलं आहे. म्हणजे असं टाकलं की इथंच ओढ्यामध्ये टाकलं होतं, पण वाहत तो तिकडे गेलाय असं मला असं वाटतं, समोर कुठं तरी गेलाय. आणि यांना माहिती होतं की ते कुत्रं तिथं अडकलंय म्हणून. आणि तेव्हा यांना कळालं की अरे यार, रात्री जो प्रकार घडला मग तो घडला कसा? तसं कुत्रं तर आपल्या शिवारामध्ये नाही आहे, सेम टू सेम. आणि ते सेम टू सेम कुत्रं होतं, यांनी ओळखलेलं होतं. हे रोज त्या कुत्र्याला बघत होते ना, तर ते सेम टू सेम कुत्रं यांनी यांच्याजवळ बघितलं होतं. ते पूर्णपणे शॉक झाले. घरी आल्याच्या नंतर आपल्या घरच्यांना सांगितलं, तर घरचे म्हणले की बाबा खरं असते, या गोष्टीला थोडंसं मानत जा. तर ते दोघं जण तेव्हापासून या गोष्टीला थोडं मानतात. आणि जेव्हा अमावस्या पौर्णिमा असते त्यावेळेस हे दोघंही जण घराच्या बाहेर निघायला थोडंसं टाळतात. तर ही होती 1 नंबरची स्टोरी. आता 2 नंबरच्या स्टोरीकडे वळूया. तर बघा, सर्वांना माहिती आहे की दवाखान्यामध्ये सर्वात जास्त मृत्यू होतात. म्हणजे अशी कोणती जागा नसेल स्मशानभूमी सोडली तर, की त्या जागेवर सर्वात जास्त मृत्यू होतील. पण हॉस्पिटल एक असं ठिकाण आहे ज्या जागेवर कित्येक लोक मरणाच्या दरवाजातून परत येतात आणि कित्येक लोक जीवनाच्या दरवाजातून मरणाकडं जातात. तर अशीच एक घटना हॉस्पिटलमध्ये घडलेली होती, ती सांगणार आहे. तर त्या घटनेमध्ये एक डॉक्टर होता, जे नॉर्मली ज्या दवाखान्यामध्ये काम करतात त्या दवाखान्याच्या अगोदर ते एका हॉस्पिटलमध्ये काम करत होते. आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना लागून नुकतेच 4 ते 5 दिवस झाले होते. नवीन जॉईनिंग केली होती आणि 4-5 दिवसाच्या नंतर त्यांच्यासोबत जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस त्यांनी तो दवाखाना सोडून दिला. आता त्यांच्यासोबत ना एक अजून माणूस काम करायचा, ज्याचं नाव शंकर असं होतं आणि तो एक कंपाऊंडर होता. आणि जो हा डॉक्टर होता याचं नाव हरीश असं होतं. आता हे दोघं जण जे होते ना ते नवीनच होते आणि नवीनच त्या हॉस्पिटलमध्ये जॉईनिंग झाले होते. आणि दोघा जणांची ड्युटी रात्रीची होती. आता जे हे हरीश डॉक्टर होते हे नेमकीच आपली डॉक्टरकीची पदवी प्राप्त केली ती, म्हणजे
क्लिअर केली ती आणि जॉईनिंग केली होती. दवाखाना कसा लय मोठा नव्हता, त्यामुळे दोघं जण नाईट ड्युटीला होते आणि दिवसाचे होते यांना ड्युटी भेटत नव्हती. जो हरीश होता त्याला पैशाची थोडी जास्त गरज होती. आता सगळा काय पैसा डॉक्टर शिकण्यामध्ये गेलेला असतो, तर पैसा कमाई होईपर्यंत थोडाफार तो दुसरीकडे जॉब करणार होता. आणि आता जर त्यांचा दवाखाना आहे तो स्वतःचा दवाखाना आहे आणि या गोष्टीला बरेच वर्ष झाले होते, म्हणजे कमीत कमी आता 20 वर्ष झाले असतील. 20 वर्षाच्या नंतर त्यांनी आपल्याला हे गोष्ट सांगितलेली आहे. तर जे आपण सरळ सरळ बोलूयात की बाबा जे हरीश आहेत ना त्यांना डॉक्टर बोलूयात आणि जे शंकर कंपाऊंडर आहेत ना त्याला कंपाऊंडर बोलूयात, नावं सोडून देऊयात. ओके. आता हरीश जे आहेत यांनी आपले शिक्षण पूर्ण करून जेव्हा नोकरी शोधायला सुरुवात केली होती तर यांना कुठेही नोकरी सुरुवातीला भेटत नव्हती, कारण की प्रत्येक दवाखाने असे म्हणत होते की बाबा आमच्या इथं जागा नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे, म्हणजे ओळख नव्हते. तर एका ओळखीच्या माध्यमातून यांना या हॉस्पिटलवर काम भेटलं. पण यांना अशा शर्यतीवर काम भेटलं की तुम्हाला रात्रीला ड्युटी करावी लागेल आणि तुमच्यासोबत एक अजून कंपाऊंडर तुम्हाला स्वतः आणावा लागेल. तर मग यांनी काय केलं, आपलाच एक मित्र होता जो की दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता, तर त्याला घेऊन तो या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला आणि तो झाले सुद्धा. दोघं जण मित्रच होते. तर जो पहिला दिवस होता त्या पहिल्या दिवशी जेव्हा डॉक्टर तिथं गेले हॉस्पिटलमध्ये आणि ड्युटीवर गेल्याच्या नंतर जे तिथले ड्युटी सोडणारे डॉक्टर होते ते डॉक्टर यांना म्हणतात की बघा काही जरी झालं ना रात्रीला तुम्ही तुमच्या कॅबिनच्या बाहेर निघू नका. जर बाहेरून कुणीतरी दरवाजा वाजवत असेल किंवा बाबा हॉस्पिटलमध्ये कुणी आलं असेल आणि बाहेरचा जो दरवाजा आहे तो वाजवत असेल तरच तुम्ही बाहेर तुमच्या कॅबिनच्या जा, अन्यथा तुमच्या कॅबिनच्या बाहेर जाऊ नका. तुम्ही जर तुमच्या कॅबिनच्या बाहेर गेला तर फार अवघड होईल आणि तुमचा जीवही जाऊ शकतो. आता ज्या डॉक्टरनी यांना सांगितलं त्याचं काय तेवढं खरं यांना वाटलं नाही, कारण की तो डॉक्टर ना थोडी मजाक मस्करी करत होता आणि त्या दवाखान्याचा जो मेन डॉक्टर होता ना त्याने सांगितलं होतं की आपल्या हॉस्पिटलमधले डॉक्टर्स ना मजाक मस्करी करतात तर त्यांची मजाक मस्करी सहन करा, त्यांची आदत आहे मजाक मस्करी करण्याची. तसं मग यांना असं वाटायला लागलं की जे डॉक्टर यांना सांगतायत ना ते मजाक मस्करीमध्ये सांगतायत आणि यांनी त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. यांना असं वाटलं की अरे यार आपल्यासोबत मजाक मस्करी करतायत, हे आपल्याला भीती घालण्याचा प्रयत्न करतायत. तर ते डॉक्टर म्हणला की बाबा रात्रीला जर तुमचा बाहेरचा दरवाजा वाजवला कुणातरच या. आणि हां, त्या ठिकाणावर जिथं तो दवाखाना होता तिथल्या सगळ्या लोकांना माहिती होतं तिथं गेल्याच्या नंतर पहिले दरवाजा वाजवायचा. दरवाजा उघडाच असायचा पण दरवाजा वाजवायचा. ज्यावेळेस डॉक्टर बाहेर येतील त्याच वेळेस दवाखान्यामध्ये जायचं, अन्यथा जायचं नाही. आणि त्या डॉक्टरांनी यांना हेही सांगितलं होतं जर तुमच्या CCTV कॅमेरामध्ये कुणी चलत असताना किंवा काही विचित्र ॲक्टिव्हिटी किंवा काही अलगचं काही दिसलं ना तर तिथं जाऊ नका, कारण की रात्रीला कोणीही येत नाही. आणि जे लोक ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांचा वॉर्ड अलग आहे, त्या वॉर्डामधून कुणीही बाहेर येत नाही, तर तुम्ही त्या वॉर्डामध्ये जाऊ नका आणि येऊही नका. आता यांची जी कॅबिन होती यांची कॅबिन थोडीशी वेगळी होती, तो वॉर्ड थोडासा वेगळा होता. आता जे जास्त करून तिथं काय लोक राहायचे नाही ॲडमिट वगैरे, काही दोघं जण होते ॲडमिट झालेले आणि त्या दोघा जणांचा विलाज चालू होता आणि त्या दोघा जणांचे जे सलाईन वगैरे होते ते दिवसात दिलेले असतात. फक्त एमर्जन्सीमध्ये जर समजा एक्स्ट्रीम एमर्जन्सी आली तर यांना परवानगी होती आणि ते पण दुसऱ्या दरवाज्यानं जाण्याची परवानगी होती. तर तुम्हाला ही स्टोरी थोडी कळणार नाही, थोडंसं किचकट वाटेल, पण पुन्हा एकदा ऐका जर नाही कळाली तर. फार मी वाचताना सुद्धा फार किचकट होती आणि ही मांडाव कशी हे फार अवघड प्रश्न पडला आहे. फारच असे शब्द टाकलेले होते की खूपच अवघड. तुम्ही जशी मला आलेली आहे तशी जर मी तुम्हाला स्टोरी वाचून सांगितली ना तुम्हाला तर काही घंटा कळणार नाही हो. इकडचे शब्द तिकडं, तिकडचे शब्द इकडं. स्टोरी आहे भयानक पण ती भयानक पद्धतीने मांडलेली आहे, फार किचकट स्टोरी आहे. तर तशा प्रकारची ती व्यवस्था होती. तसं तर त्यांना बाहेर निघण्याचं कामच नव्हतं. सरळ सरळ म्हणायचं म्हणजे त्या डॉक्टरला एक अशी नोकरी दिली होती की ती नोकरी एका वॉचमॅनची असल्यासारखी नोकरी दिलेली होती, फक्त लक्ष ठेवायला. आणि जिथं ते 2 माणसं ॲडमिट होते तिथं जे कंपाऊंडर बी होता तिसरा, पण त्याला त्या रूमच्या बाहेर निघण्याची परवानगी नव्हती. त्याला जे काही डॉक्टरकीचं साहित्य लागणार सलाईन वगैरे इंजेक्शन वगैरे ते सगळं काही त्यांना अगोदरच घेऊन ठेवलेलं असतं आणि त्या हॉलमध्ये ठेवलेलं असतं. 2च माणसं ॲडमिट असतात. तर तो डॉक्टर त्यांना सांगून निघून जातो. आता यांना वाटलं की यार थोडीफार मजाक मस्करी करत असेल, मग दोघं जण निवांत आपल्या कॅबिनमध्ये बसलेले असतात आणि जो त्यांचा मित्र असतो कंपाऊंडर तो मोकळा असा फिरत असतो.
त्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये मोकळा फिरत असतो. आता फिरल्याच्या नंतर काही वेळ होतो, तो येतो, बाहेर बसतो. आता यांना सांगितलं होतं त्या डॉक्टरने की कॅबिनच्या बाहेर निघू नका, तुम्ही कॅबिनमध्येच बसा, जर एक्स्ट्रीम इमर्जन्सी आली तर तुम्ही जाऊ शकता. आणि यांच्या कॅबिनमध्ये एक CCTV कॅमेऱ्याची TV सुद्धा होती. बाबा कोण यायले कोण चालले यांना सगळं काही दिसायचं. आणि जो आवाज असतो ना कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होणारा आवाज येणारा, तो आवाजसुद्धा त्या कॅमेऱ्याला अटॅच होता. महागडे कॅमेरे होते बाहेर देशातून आणलेले. तो जो हॉस्पिटलचा डॉक्टर होता ना, तो थोडा श्रीमंत होता. तसे 2-3 दवाखाने होते. तर तो कधीमध्ये इथे यायचा, 1-2 चक्रा मारायचा आणि हे दवाखाना बारीक बारीक डॉक्टर सांभाळायचे. तर तशा प्रकारचा तिथं प्रकार होता. बघता बघता रात्रीचे 11:30 वाजलेले असतात, 11:30-12. तर जो हा डॉक्टर आहे तो कॅबिनमध्येच बसलेला असतो. आता याला झोप यायलेली असते. यांनी विचार केला की चला आपण आता झोपी जाऊयात. आता जो यांचा कंपाऊंडर असतो त्याला झोप येत नव्हती, त्याला नवीन जागेवर झोप येत नव्हती. आणि त्याची जी आदत होती ना, ती रेग्युलर आदत होती की बाबा रात्री जागण्याची, रात्री ड्युटी करण्याची. कारण की तो जिथं सुरुवातीला ड्युटी करायचा या डॉक्टरसोबतचा कंपाऊंडर, तिथं सुद्धा त्याची नाईट ड्युटीच होती. आणि तिथं तो रात्रभर जागी राहायचा आणि दिवसभर झोपी जायचा. आणि इथं सुद्धा याची नाईट ड्युटी होती. तर याला झोप येत नव्हती. आता हा डॉक्टर झोपतोय, याची न्यू जॉईनिंग 4-5 दिवस झालेले. आणि तो मस्तपैकी असं इकडे तिकडे बघतोय, फिरतोय, हे सांभाळतोय, ते सांभाळतोय. मग त्याने विचार केला की चला आपण काय करूयात, दवाखान्याला राऊंड मारूयात. तर हा उठला, कॅबिनच्या बाहेर निघाला. 12-12:30 वाजले असेल. पूर्ण दवाखान्याने राऊंड मारायला निघाला. आता हा जिथं जिथं जातोय ते सगळं काय CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसते. कारण की अशी कोणतीही रूम नव्हती की CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही म्हणून. तर त्या दवाखान्यामध्ये एक रूम होती. त्या रूममध्ये दिवसा तर विलाज चालायचे, पण रात्रीला विलाज चालायचे नाही. आणि हा त्या रूममध्ये गेला आणि बघितलं तर तिथं ते सलाईन पडलेले, बेड इकडे तिकडे झालेले. तर याला वाटलं की यार इतकं घाणेरडं, थोडंसं बेड एका साईडला लावून टाकावे. मग हा बेड एका साईडला लावत होता. तेवढ्या त्या बेडचा आवाज आला, काचण्याचा क्वॅ असा आवाज असतो ना, त्या प्रकारचा आवाज आला. आणि तो आवाज याच्या CCTV कॅमेरामध्ये ऐकू आला. हा जागी झाला. जागी झाल्याच्या नंतर बघतो तर याच्यासोबतचा जो कंपाऊंडर आहे तो त्या रूममध्ये आहे आणि तो ते बेड सरळ असे लावतोय. तेवढ्यात याचं लक्ष त्या कंपाऊंडरमधल्या रूमच्या CCTV कॅमेऱ्याकडे जातं. आणि हा बघतो त्यावेळेस थोडंसं विचित्र प्रकार याला असा वाटतो. त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कुणीतरी चलत रूममध्ये येतं आणि त्याचं चालणं फार विचित्र असतं. तुम्ही झोंबी बघितले असतील तशा प्रकारचं ते चलत चलत आलं. गळ्यामध्ये काहीतरी अडकवलेलं असतं, हातामध्ये काहीतरी अडकवलेलं असतं. त्याच्या अंगावरचे जे कपडे असतात ते डॉक्टर किंवा ऑपरेशन वगैरे करताना घालतात ना, ते कपडे होते. आणि चलत असा फार विचित्र पद्धतीने आल्याच्या नंतर याच्या पाठीमागं तो उभा राहिल्याच्या नंतर आता त्याने ते पलंगाचे लावले ते कंपाऊंडरनं आणि तो उभा राहिला आणि सरळ मागं सरकला. तसा तो दचकला आणि सरळ त्या बेडवर जाऊन पडला आणि तो जोरजोरात बोंबलायला लागला. आता ते जे माणूस असं उभं राहिलेलं आहे ते फार विचित्र दिसत होते, एकसारखं याच्याकडे बघत होतं. त्याला काही कळालं नाही. हा जोरात उडतो, इथं CCTV कॅमेऱ्यामध्ये बघतो ना, हा जोरात उडतो, पळत पळत त्या रूममध्ये जातो ज्या रूममध्ये तो कंपाऊंडर आहे तिथं. आणि रूमचा दरवाजा उघडतो. रूमचा दरवाजा उघडल्याच्या नंतर ते माणूस तिथंच असा उभा, हा सरळ तिकडे जातो, त्या माणसाकडे बघतो, त्या कंपाऊंडरच्या हाताला पकडतो आणि बाहेर येतो. आता त्या माणसाकडे बघितल्याच्या नंतर याच्याही अंगाला घाम सुटतो. तो माणूस असा मागं कळून याच्याकडे बघतो आणि ते दोघंजण त्या रूमच्या बाहेर येतात आणि आपल्या कॅबिनमध्ये येतात. कंपाऊंडरचं काळीच धगधग करायला लागलं, याचं काळीच धगधग करायला लागलं. यांना काय समजत नव्हतं. आणि जे 2 पेशंट ॲडमिट होते ते सण झोपलेले होते. त्यांच्यासोबत जे कंपाऊंडर होता तेही सण झोपलेला होता. त्यांना काही घंटा ऐकू येत नव्हता. दोघंजण आपल्या कॅबिनमध्ये झोपलेले असतात. आता तो जो माणूस त्या रूममध्ये होता तो परत हालतो, रूमच्या बाहेर येतो आणि पूर्ण दवाखान्याने राऊंड मारतो, पूर्ण दवाखान्याने. आता ते जे 2 पेशंट होते त्या हॉलमध्ये जात नाही, तो बाहेरून दुसरीकडून असा राऊंड मारतो आणि परत तो एका रूममध्ये जातो आणि तो दरवाजा लावून घेतो. आता यांना कळालं नाही की नेमकं ते काय आहे म्हणून. दिवस उजाडतो. दिवस उजाडेपर्यंत ते दोघंजण झोपत आहे. यांच्या झोपा फिरपळाल्या होत्या आणि यांची एवढी फाटली होती भयानक पद्धतीनं की बघायचं कामच नाही. जसं उजाडल्याच्या नंतर जो कंपाऊंडर असतो जे त्या 2 पेशंटसोबत राहणारा, तो बाहेर येतो आणि बाहेर आल्याच्या नंतर थोडंसं आपलं सामान वगैरे तिथं ठेवतो आणि तो घराकडे निघतो. त्यावेळेस मग हा डॉक्टर त्यांना विचारतो की हो, एक तुम्हाला CCTV कॅमेरा दाखवायचा होता. त्या CCTVमध्ये एक माणूस आहे जो फिरलेला आहे, तो कोण आहे आम्हाला जरा सांगता का? आणि तिकडे तर आपण पेशंट ठेवलेले नव्हते, तो माणूस तिकडे गेला.
तो कंपाऊंडर एकसारखा यांच्या चेहऱ्याकडे बघतो. तो कंपाऊंडर सुरुवातीला काही म्हणत नाही ना, तो म्हणतो की चला दाखवा. आता तो जो कंपाऊंडर माणूस आहे तो अर्धवट वयाचा होता आणि हे CCTV कॅमेरे त्याला दाखवतात रूममध्ये हे गेलेले. तर तिथं तो माणूस दिसत नाही. त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये याच्यासोबतचा जो कंपाऊंडर आहे ना, तो धडपड करायला दिसतो, हा त्या रूममध्ये गेलेला दिसतो, त्याच्या हाताला पकडलेलं दिसतं, त्याला होडत आणलेलं दिसतं, सगळं काय दिसतं, पण तो माणूस यांना दिसत नाही. आता हे म्हणले की अहो आमच्या डोळ्यानं बघितले, अहो CCTV कॅमेरा तर सोडा, मी माझ्या डोळ्यानं बघितले, तो माणूस फार विचित्र दिसत होता. ते चिराबिरा पडलेला त्याच्या चेहऱ्याला, असं झोंबी टाईप असा उभा राहिलेला. मग जो जुना कंपाऊंडर आहे तो अर्धवट वयाचा, तो म्हणला की चला माझ्यासोबत चला. तो त्याला घेऊन जातो. ज्या रूममध्ये तो माणूस गेलेला असतो त्या रूममध्ये हे म्हणतात अहो याच रूममध्ये गेले होते, या रूममध्ये नका हो. अहो ते म्हणतो चला तर खरं तुम्ही. मग त्या रूममध्ये ते जातात. गेल्याच्या नंतर यांना कळतं की ती रूम मुर्दा घराची आहे. हे जातो आणि एक तो बॉक्स आहे ना तो फोडून असा बाहेर काढतो आणि यांना म्हणतो की बघा हा तर माणूस नाही ना. हे जातात आणि बघतात तर त्यांच्या पायाखालून जमीन सरकते, कारण की ॲक्च्युली तोच माणूस होता जो माणूस काल रात्री फिरत होता. म्हणजे की हां हेच आहे. तो अर्धवट कंपाऊंडर म्हणतो हा माणूस मरून आज 2 दिवस व्हायलेत, यांच्या घरच्यांच्या पता लागणं झाला आहे आणि याचा मृतदेह आता नगर परिषदमध्ये आम्ही देणार आहोत. त्यांच्या पायाखालून जमीन सरकली आणि मग त्या कंपाऊंडरनं सांगितलं की तुम्हाला जे डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या याच्या बाहेर निघू नका, ती याच कारणामुळं. या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच काही अशा घटना होतात ज्या फार विचित्र असतात. नुकसान काही होत नाही पण होतात असल्या भयानक घटना. तर सांभाळून राहा आणि हॉस्पिटलमध्ये काम करायचं असेल तर कॅबिनमध्येच राहा. त्या दिवशी यांना समजलं की बाबा जे आपण पाहिले ते भूत होतं आणि त्या दिवसापासून त्यांनी ती नोकरी सोडली. भलेही 15 दिवस यांना दुसरीकडे जॉब भेटली नाही पण ती नोकरी सोडली. ओके मंडळी, तर आता वळूयात आपल्या तिसऱ्या स्टोरीकडं. बघा यार, 3 स्टोऱ्या एकाच व्हिडिओमध्ये सांगतोय. फार मेहनत करावी लागते, फार शोधाव्या लागतात, फार भेटतात आणि फार विचार करून मांडाव्या सुद्धा लागतात की काय रिॲक्शन भेटणार काय नाही, आणि फार विचित्र पद्धतीने लिहून येतात. तर फार वेगळ्या पद्धतीने मांडाव्या सुद्धा लागतात. एक चांगली स्टोरी निवडून तुमच्यासाठी तुमच्या समोर घेऊन येणं हे काही सोपं नाही आहे. तर स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मनोरंजन म्हणून या स्टोऱ्या बघा, पण प्रेम दाखवा. कारण की आपल्या मराठी याच्यामध्ये क्रिएटर्समध्ये खूप स्ट्रगल करावा लागतो. हिंदीमध्ये तेवढं स्ट्रगल करायचं काम नाही. हिंदीमध्ये खूप जास्त ऑडियन्स आहे, हिंदीमध्ये सपोर्टही करतात, पण मराठी ऑडियन्स आपली तेवढी सपोर्ट करत नाही जेवढा करायला हवा आहे तेवढा. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही लँग्वेजेसमधल्या स्टोरी ऐका, कोणत्याही लँग्वेजेसमधले व्हिडिओज बघा, त्यांना खूप जास्त सपोर्ट असतो. पण काय प्रॉब्लेम आहे काय माहीत, आपले मराठी माणसं असे ऑफलाईन तर फार जास्त जीव लावतात पण ऑनलाईन जीव लावत नाही आहेत असं वाटत आहे थोडं. तर थोडा हा इमोशनल अत्याचार जरासा आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. बघा मंडळी, कधी असं होतं ना की आपल्या घरामध्ये काही असल्या प्रॉब्लेम होतात आणि त्या प्रॉब्लेम एवढ्या भयानक असतात की आपण त्याचा विचारही करू शकत नाही. ओके, तर एक फॅमिली होती आणि त्या फॅमिलीमध्ये एक नवरा आणि एक बायको असे दोघं जण होते आणि ते दोघंही जण जॉब करायचे आणि दोघंही जण आधुनिक काळामधले होते. तर त्यांना ह्या गोष्टींवर जास्त का फारसा विश्वासही नव्हता. आता जो माणूस आहे त्याचं नाव विनय असं ठेवूयात आणि जी लेडीज आहे तिचं नाव कविता असं ठेवूयात. आता हे दोघं जणांची जोडी कविता आणि विनय यांनी एक निर्णय केला होता की आपण एक प्लॉट विकत घ्यायचा, एक अपार्टमेंट विकत घ्यायचं. एक मोठी बिल्डिंग असतात ना, त्या बिल्डिंगमध्ये छोटे प्लॉट असतात, अपार्टमेंट असतात बघा, ते विकत घ्यायचा त्यांनी प्लॅन बनवला. दोघंही जण नोकरी करायचे आणि दोघं जणांना माहिती होतं की शहरामध्ये राहून घराचं भाडं देणं हे फार अवघड होतं आणि भाडं जर द्यायला गेलो तर आपली अर्धी पेमेंट तर त्या भाड्यामध्येच जाते आणि त्यांना अशी एकही गोष्ट नव्हती की जी घरून होते. सगळं काही विकत घ्यावं लागायचं त्यांना. तर त्यांनी ठरवलं की आपण प्लॉट घ्यायचं, म्हणजे आपण एखादा अपार्टमेंट विकत घ्यायचं. तर ते प्रत्येक अपार्टमेंट बघायला लागले पण त्यांच्या बजेटमध्ये एकही बसत नव्हतं. तर त्याच्यानंतर त्यांना एक माणूस असा भेटला की तो म्हणला की तुमच्या बजेटमध्ये आणि फार चांगलं अपार्टमेंट तुमच्यासाठी आहे, पण एक प्रॉब्लेम आहे की त्या अपार्टमेंटच्या आजूबाजूची जितके पण लोक राहतात त्यांनी तिथे एक अफवा पसरवली आहे
की त्या घरामध्ये भूत आहे म्हणून, आणि त्यांनी अफवा या कारणामुळे पसरवलेली आहे की ते अपार्टमेंट पुन्हा कुणालाही विकत देता येऊ नये. एका माणसाला ते विकत घ्यायचं होतं, तर त्या अपार्टमेंटच्या मालकाने त्याला दिलं नाही. त्या कारणामुळं तो माणूस ही अफवा तिथं आजूबाजूला पसरवतो आणि असा म्हणतो की त्या अपार्टमेंटमध्ये एका लेडीजनं जीव दिलेला आहे आणि तिची आत्मा त्या अपार्टमेंटमध्ये फिरतीये. तर तुम्हाला घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता, स्वस्तामध्ये आहे. त्याच्या आजूबाजूला तुम्ही कुठं जरी बघितलं तरी तुम्हाला तेवढा स्वस्त अपार्टमेंट भेटणार नाही. तर या दोघा जणांनी विचार केला की यार, आपण आधुनिक काळामध्ये जगतोय, कोणी किती जरी अफवा उडवली तरी सुद्धा आपल्याला काही फरक पडणार नाही आणि आपण ते अपार्टमेंट घेऊया जर कमी बजेटमध्ये भेटत असेल तर. तर दोघं जण जाता अपार्टमेंट बघतात, यांना फार जास्त आवडतं आणि यांनी होकार दिलेला असतो की बाबा आम्हाला आता ते अपार्टमेंट घ्यायचं आहे आणि आम्ही ते सोडणार नाही काही जरी झालं तरी पण. आता हे जेव्हा अपार्टमेंट बघितलं ना, अपार्टमेंट बघितल्याच्या नंतर बाहेर आले. आता यांच्यापाशी चाबी दिलेली होती अपार्टमेंट बघण्याची. बाहेर आल्याच्या नंतर जे आजूबाजूचे लोक आहेत ते एक दोघं जण आले यांच्याजवळ, यांना म्हणले की तुम्ही ते अपार्टमेंट विकत घेताय काय? हे म्हणले की हां, आम्ही ते अपार्टमेंट विकत घेतोय आणि त्याच्यामध्ये राहण्याचा प्लॅन आहे. तर ते दोघं जण म्हणले की घेताय पण थोडंसं सांभाळून घ्या, कारण की या घराचा जो इतिहास आहे तो फार बेकार आहे. या घरामध्ये 2 माणसांचा जीव गेलेला आहे आणि आज पण असं म्हणतात की त्या घराच्या खिडकीमधून कोणीतरी दिसतंय बाहेरून जर बघितलं तर. आमचा वॉचमॅन सुद्धा असं म्हणतोय. आणि कधी कधी त्या घराच्या शेजारी जे राहणारे लोक आहेत त्यांना सुद्धा त्या घरामधून थोडे विचित्र असे आवाज येतात म्हणे. आता आजूबाजूचे लोक खूप काही असे कारण सांगत होते त्यांना, पण यांनी कोणावरच विश्वास केला नाही. हे म्हणले की अरे सोडा, आम्हाला घर घ्यायचंय, आम्ही घेणार, आम्हाला राहायचंय, आम्ही राहणार. कारण ज्यांनी घर याला विकायचं होतं त्याने अगोदरच सांगितलं होतं की आजूबाजूचे जितके पण लोक आहेत ते अफवा पसरवायलेत आणि या घरामध्ये भूतभीत काही नाहीये. फक्त एवढंच होतं की या घराला दुसऱ्या माणसाला विकत घ्यायचं होतं, या घराच्या मालकानं त्याला दिलं नाही. त्या कारणामुळं त्या माणसाने या घराबद्दल खूप विचित्र प्रकारच्या अफवा पसरवून टाकलेल्या आहेत. तर यांनी कोणाचं ऐकलं नाही आणि त्या घरामध्ये शिफ्ट झाले. आता शिफ्ट झाल्याच्या नंतर हा आणि याची बायको एकदम निवांतपणे त्या घरामध्ये राहायला लागले. 1 आठवडा जातो, 2 जातात, 3 जातात, 4 जातात. असं बघता बघता कम्प्लिटली 4 महिने जातात. पण या 4 महिन्यामध्ये यांच्या मधात ना फार विचित्र प्रकार व्हायला लागतात बघा. कळत न कळत भांडणं व्हायला लागले, फायनान्शियल कंडिशन फार बेकार व्हायला लागली. दोघं जण नोकरीला असून सुद्धा दोघांची तंगी फार जास्त व्हायला लागली. कधी कोणाची पेमेंट होती तर कधी कोणाची होत नाहीये. पेमेंट झाली तर पैसे हरपतात, पैसे सगळे हरपले नाहीयेत, जाग्यावर असलं तर बिमारच पडतात, याच्यात पैसे जातात त्याच्यात. म्हणजे यांची कंडिशन फार विचित्र आणि बेकार व्हायला लागली, दिवसेंदिवस अशी बिघडायला लागली. 4 महिने होतात. 4 महिन्यामध्ये इतके घायाळ झाले की यांना कळत नव्हतं की नेमकं करावं काय आणि व्हायलंय काय. म्हणजे काही विचित्र प्रकार. त्यांनी प्रत्येक माणसाला दाखवलं, प्रत्येक डॉक्टरला दाखवलं की बाबा हे काय व्हायलंय म्हणून आमच्यासोबत, पण काही विलाज झाला नाही. मग 4 महिने झाल्याच्या नंतर एका दिवशी हा आणि याची बायको झोपलेले होते. रात्रीचा टाईम होता, झोपलेले होते. तर यांना एक असा आवाज आला, कोणीतरी त्यांच्या किचन रूममधून असं पळत पळत हॉल रूमकडे गेले. हे दोघंही जण उठले. उठल्याच्या नंतर किचन रूममध्ये जातात, बघतात तर कुणीच नसतं. पण त्या किचन रूममध्ये पावलं असतात आणि ते पावलं असतात ते कुणाचे तरी, म्हणजे त्या पावलाच्या आकारावरून असं वाटतं की ती लेडीजचे पावलं असतील, अशा प्रकारचे ते पावलं होते. आणि ते पावलं असे ओलकट चिखलाचे होते. म्हणजे आपण नॉर्मली बाहेरून जाऊन आल्याच्या नंतरचे कसे ओले असे चिखलाचे पाय असतात आपले थोडे नॉर्मली तळाला, तशा प्रकारचे चिखल होता त्याला आणि तळाला असे ते नॉर्मली चिकट पाय होते. आणि ते पळत ते हॉलकडे गेलेले असतात. हे जातात, बघतात तर कुणीच नसतं. आणि ते पावलं असे असतात की हॉल ते किचन रूम, ना दरवाजातून बाहेर गेलेले असतात, ना खिडकीतून बाहेर गेलेले असतात, ना हॉलमधून मदत आलेले असतात, ना खिडकीतून मदत आलेले असतात. फक्त तिथून तितकेच असतात. मग तेवढ्यात त्यांच्या कानावर परत आवाज येतो त्यांच्या बाथरूमच्या दरवाजाचा की तो जोरात धाडकर लागतो. आता असा दरवाजा लागल्याच्या नंतर हे दोघं जण भ्यायला लागले आणि यांच्या डोक्यामध्ये जे लोक सांगत होते ना त्या गोष्टी घुमायला लागल्या. पण जो तो आहे त्याला असं वाटलं की कोणीतरी मजाक करते, कोणीतरी मस्करी करते आणि आपल्याला हटकून भीती घालण्याचा प्रयत्न करते. कारण की गेले 4 महिने झाले, या 4 महिन्यामध्ये आपल्यासोबत काही झालं नाहीये आणि असं अचानक आता कसं होईल. मग हे दोघेही जण त्या बाथरूममध्ये जातात, बघतात तर तिथंही कुणी नसतं आणि असं काही वाटत नाही की त्या बाथरूममध्ये कोणी गेलंय आलंय, काहीच नाही. मग त्या रात्री एवढंच घडलेलं असतं.
सगळं काही बंद असतं. तर ठीक आहे, मग त्यांच्या घरामध्ये एक रूम असते, त्या रूममध्ये एक CCTV कॅमेरा असतो आणि त्या कॅमेऱ्यामध्ये म्हणजे एक CCTV कॅमेरा असतो आणि त्या रूममध्ये हे जो हा आहे याची गेमिंगचा सेटअप असतो. तर तिथं तो राहत असतो. तर एका दिवशी काय होतं, याला सुट्टी असते, दुपारची वेळ असते दिवसाची. तर हा गेम खेळत बसलेला असतो, आपल्या कानामध्ये हेडफोन घालून मस्त असा गेम खेळतो आणि गेम खेळता खेळता तो फार मग्न झालेला असतो. आता बघ, गेममध्ये कानामध्ये हेडफोन घातल्याच्या नंतर काही वेळेस असे मुवमेंट येतात की तिथं आवाज फार कमी असतो आणि बाहेरचा आवाज थोडाफार ऐकू येतो. याची बायको घरात नव्हती, बायको बाहेर होती. तर हा गेम खेळत होता आणि याला असा आवाज येत होता की कोणीतरी असं काहीतरी उघडून लावते, खडाखट खडाखट खडाखट, आणि याच्या पाठीमागे एक फ्रीज होतं. तर याला असं वाटलं की यार काय कोण करते. हा गेम थोडा साईडला करतो, हेडफोन काढतो, साईडला करून मागं बघतो काय वाजते म्हणून. तर काही दिसलं नाही. पण अचानक याचा दरवाजा उघडतो फ्रीजचा आणि बंद होतो. हा दचकतो, याच्या आईच्या गावात फ्रीजचा दरवाजा उघडला कसा. याला सुरुवातीला असं वाटतं की त्या फ्रीजच्या कडीला दोरी बांधली आहे आणि याच्या बायकोने याच्यासोबत मस्करी करण्याचा प्रयत्न केला. हा उठतो आणि इकडच्या बाजूनं जाऊन बघतो की तिकडून याची बायको बसलेली तर नाही ना, कारण की अशी मजाक मस्करी त्या दोघांमध्ये ते दोघं जण करत होते एकमेकाची. जाऊन बघतो तर तिथं त्याची बायको नव्हती, कोणीच नव्हतं. मग हा परत फ्रीज करत बघतो, परत फ्रीज उघडतं आणि परत बंद होतं धाडकर. हा फार दचकतो, आपले हेडफोन काढून ठेवतो, घराच्या बाहेर निघतो. म्हणजे घराच्या बाहेर निघण्यासाठी त्या रूमच्या बाहेर निघतो आणि तो त्या घराच्या बाहेर निघणारच की त्या रूमचे जितके पण दरवाजे आहेत ना ते जोरजोरात उघडतायत लागतात. दुपारची वेळ, संध्याकाळची नाही, उघडतायत लागतात धाड 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 धाड. किचन रूममधले जे भांडे आहेत ते सगळे भांडे एक एक करून त्या किचन रूममध्ये ठेवलेले असतात ना त्याचे खाली पडत होते, थडाडांग थडाडांग थडाडांग. आपोआप पंखा चालू होतो, आपोआप TV चालू होते. ज्या घरामध्ये जितक्या पण ॲक्टिव्हिटी व्हायच्या तेवढ्या ॲक्टिव्हिटी होतात. हा पटकर घराच्या बाहेर निघतो, दरवाजा लावतो आणि खाली जाऊन उभा राहतो. कोणाला काहीच बोलत नाही, एकही शब्द बोलत नाही कोणाला काहीच. 1 ते 1.5 घंट्याच्या नंतर त्याची बायको येते. बायको आल्या तो त्याच्या बायकोपाशी जातो, बायकोला म्हणतो की अगं आपल्या घरामध्ये फार विचित्र प्रकार झालेला, तू एकदा चालून तर बघ. त्याची बायको आणि ते घरामध्ये जातात. तर घरामध्ये सगळा धिंगाणा, किचनच्या भांडे खाली पडलेले, पंखा चालू झालेला, TVचा आवाज खूप मोठा झालेला, ते फ्रीजचा दरवाजा उघडलेला, फ्रीजमधलं जे सामान आहे ते सगळं काय बाहेर पडलेलं, म्हणजे सगळा धिंगाणा झालेला. त्याची बायको म्हणते की हे काय झाले. तो म्हणते की काही नाही, हा जो सगळा प्रकार आहे ना हा आपोआप झाला आहे. आणि खरंच जे इथले लोक म्हणतात ना ते खरं आहे. इथं भूत आहेत, कारण की हे सगळं होतं आणि एवढं भयानक वाटत होतं की मी घरात राहिलो नाही. त्याची बायको तिच्या नवऱ्याचं ऐकते आणि कोणाला न सांगता तिथून ते दोघेही जण शिफ्ट होतात. आता ते प्लॉट यांच्याच नावावर आहे. तिथून ते शिफ्ट झाल्याच्या नंतर यांची जे फायनान्शियल कंडिशन आहे ती परत जागेवर आली, यांचे दुखणे बिकणे ते परत थांबले आणि सुरळीत चालायला लागले. तेव्हा यांना कळालं की जे 4 महिन्यामध्ये आपल्यासोबत झालं नाही ते दुसऱ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्यासोबत होत होतं आणि शेवटची स्टेज होती. आणि आपण जर आता यावेळी जर तिथं थांबलो असतो तर आपला जीवही गेला असता कदाचित, पण वाचलो. कसं बसं झालं. तर ही होती यांच्या आयुष्यातली घटना आणि ह्या होत्या आपल्या आजच्या 3 स्टोऱ्या. या 3 स्टोऱ्यापैकी जर तुम्हाला एखादी जरी स्टोरी आवडली असेल ना तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलला लाईक कसं करता येईल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही स्टोरी शेअर करा, फक्त मनोरंजन म्हणून.